नमो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स। भगवान तथागत अनंत सम्यक समृद्ध भगवंतांचा सुवाख्यात धम्म आणि भगवंतांचा अय्य श्रावक संघ यांना त्रिवार अभिवादन। आज आपण 6 दिवसीय ध्यान आणि धम्म प्रशिक्षणाचा पहिला दिवस पार पाडलेला आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये आमच्या अडसरताई यांच्या मातोश्रींनी आणि बंधूंनी जे काही भोजन दान असेल, नाश्ता दान असेल तर ते दान दिलेलं आहे। त्या दानाचं सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी अनुमोदन केलेलं आहे। आपल्या सर्वांनाच ही बाब माहिती आहे की भगवान तथागतांच्या धर्मामध्ये दानाला अनन्यसाधारण महत्व आहे। दान देण्याच्या अलग अलग पद्धती आहेत आणि ज्या अर्थाने दान देण्याच्या अलग अलग पद्धती आहेत त्या अर्थाने दानाचं फळ किंवा रिझल्ट ज्याला आपण म्हणतो, परिणाम, तो पण वेगळा वेगळा आहे। जसं आपण गाथेमध्ये म्हणतो दान ददन्तु श्रद्धाय, की श्रद्धेने दान द्यावं। तर हे जे काही दान आपल्याला प्राप्त होते ते श्रद्धेमुळे प्राप्त होते आणि ही श्रद्धा युद्धाप्रती, धर्माप्रती किंवा संघाप्रती, चांगल्या कार्याप्रती असते माणसाच्या मनात आणि त्याच्यामुळे व्यक्ती दान देतो आणि त्या दानाचा एक चांगला सदुपयोग जो आहे तो होताना आपण पाहतो। दुसऱ्या प्रकारचं जे दान असते त्याला दक्षिणा म्हटलेलं आहे। दक्षिणा म्हणजे जे कुठलंही कार्य असलं तर त्याला आपण जी देणगी देतो त्याही स्वरूपाचं एक कार्य आहे। जसं आता 14 एप्रिलचा बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम येतो किंवा भगवान बुद्धांच्या जयंतीचा कार्यक्रम येतो किंवा अनेक अशा प्रकारचे कार्यक्रम राहतात ज्या ठिकाणी आपण देणगी देतो। बुद्ध विहारांच्या बांधकामासाठी देणगी देतो, अशा देणग्या देतो आपण काही। तर त्या देणग्या देणं पण दानामध्येच येते, ते पण दानच आहे। पण त्याला आपण देणगी यासाठी म्हणतो कारण ते एक प्रकारचा कॉन्ट्रीब्युशन आहे, तो एक प्रकारचा आपला सहभाग आहे। आपण पूर्ण त्याची जबाबदारी उचलत नाही त्या गोष्टीची, थोडी थोडी जबाबदारी सर्वजण घेऊन तो कार्यक्रम पार पाडत असतात आणि त्या देणगीमुळे किंवा त्या दानामुळे तो कार्यक्रम संपन्न होतो आणि त्याच्यामुळे ते पण एक चांगली बाब आहे। आणि तिसरं जे आहे त्यामध्ये आपण म्हणतो दानपारमिता, नाही का? तिसरा शब्द कोणता वापरतो आपण? दानपारमिता। दानपारमिता हा अलग शब्द आहे। श्रद्धेने दान देणं ही दानपारमिता नाही, किंवा कोणत्या कार्यक्रमासाठी किंवा चांगल्या एखाद्या कामासाठी आपण देणगी स्वरूप जे दान देतो ते सुद्धा दानपारमिता नाही। दानपारमिता हा जो विषय आहे तो वेगळा आहे। जे दान आपला लोभ नष्ट होण्यासाठी दिले जाते, जे ज्ञान दुसऱ्यांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी मनामध्ये करुणाभाव निर्माण करून दिलं जातं, तर ते जे दान असतं त्याला दानपारमिता म्हणते। म्हणजे ते एखादं दान पारमितेमध्ये तेव्हा कन्वर्ट होतं, तेव्हा रूपांतरित होतं जेव्हा लोभ नष्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो। आणि म्हणून आपल्याला जातकांमध्ये ज्या बोधिसत्वांच्या कथा आढळतात, त्यांचं जीवन आढळते, तर त्या कथांमध्ये आपण पाहतो की ती पारमिता आहे। ते पारमिता आहे, कशामुळे पारमिता आहे? कारण याच्यासाठी ती पारमिता आहे कारण ती लोककल्याणासाठी उपयोगामध्ये आणली गेलेली गोष्ट। जसं निगृत जातकामध्ये आपण पाहतो, तसे तर अनेक जातक आहेत,
पण निगृत जातकामध्ये काय होतं की एक जंगल राहतं आणि त्या जंगलामध्ये निगृत हरिण राहतं, हरणाचं नाव आहे निगृत, आणि दुसरा आहे शाख नावाचा एक हरिण राहतं. आणि दोघंही दिसायला अतिशय सुंदर असतात, सोनेरी रंगाचे वगैरे, त्यांचे डोळे मण्यासारखे वगैरे, थोडे उंच वगैरे असतात. आणि मग त्यांच्यासोबत बाकीच्या हरणांचा कळप राहतो. मग अशा परिस्थितीमध्ये जे राजा असतो त्या कारकिर्दीमधला, तो मोठा मांसाहारी राहतो, मोठा मांस खाले बसतात राहतो. आणि तो मग गावातल्या लोकांना सांगतो, सैनिकांना सांगतो का तुम्ही जा आणि शिकार करून माझ्यासाठी मांस घेऊन या. आणि मग ते बिचारे लोक आपले काम ते सोडून जंगलात फिरतात. जो हरिण भेटल किंवा ससा भेटल किंवा काय बाकी असतात जनावर, त्याला बाणाने मार. आता बाणाने मारल्यामुळे आता कोणीही असो, मनुष्य असो का छोटासा प्राणी असो, तो घाबरतो की नाही मरणाला? त्याला का मरणं पसंत आहे का? तो असं म्हणते का बाबा रे, ये रे बाबा मला मार रे बाण, असं तर कोणी म्हणत नाही. तर त्याच्यामुळे बरेचसे हरण काय होतात, जखमी होतात. कोणाच्या पायाला बाण लागतो, कोणाच्या मांडीच्या भागाला बाण लागतो. आणि त्याच्यामुळे ते जखमी झाल्यानंतर त्यांचा कोण डॉक्टर आहे का तिथे? आपल्याकडे डॉक्टर आहे, त्यांच्याकडे कुठे डॉक्टर आहे बिचाऱ्यांकडे? स्वतःच जखम तोंड पुरत असेल तर ते लाळेनं चाटतात. त्यांच्या लाळेमध्ये काही एंजिन्स असतात, त्याच्याने त्यांच्या जखमा कधी कधी बऱ्या होतात. पण अशा ठिकाणी जर बाण लागला का तिथे त्याला चाटताच नाही आलं तर मग त्या ठिकाणी अळ्या वगैरे पडतात, बिचारे मरून जातात. तर असे बरेचसे हरण मरत गेले समजा. मग त्यावेळेस बोधिसत्वाला वाटलं, निगृतला, की अरे हा काय प्रकार आहे बाबा, आमची संख्या काऊन कमी झाली. मग ते हरणांनी सांगितलं का असा विषय आहे. मग त्यावेळेस निगृत जे आहेत ते आपल्या राजाकडे गेले आणि राजाला म्हणाले की बाबा रे, आता तू तर आम्हाला मारणारच आहे कारण तू तर आता मांस खायला तयारच आहे, त्याच्यामुळे तू तर आम्हाला मारणारच आहे. तर आम्ही एक काम करतो, आम्ही स्वतःच मरतो नाही का, तुला मारायची झंझट नको, त्याच्यामुळे आमचे बाकीचे लोक बिचारे जखमी होणार नाही. मग राजा म्हणला ठीक आहे. मग त्याने उद्यानामध्ये त्या जंगलाच्या चारी बाजूला त्याने हे बनवलं कंपाऊंड सारखं, आणि ते सगळे हरण त्या ठिकाणी राहायचे. आणि मग शाख मृग जो होता त्याचे काही हरण होते त्याच्या कळपातले, आणि काही हरण समजा निगृतमुखच्या कळपातले होते, दोघं. मग त्या दोघांनी ठरवलं, मीटिंग घेतली का बाबा आज तुझ्याकडला हरिण मरल, उद्या माझ्याकडला हरिण मरल, तर अशी प्रत्येकाची एक दिवसाची पाळी राहील. तर ठरलं आता हे सगळं. आणि ठरल्याच्या नंतर चाललं काही दिवस पर्यंत. आणि चालल्यानंतर एक दिवस काय झालं, एक हरिणी होती, तिच्यावर पाळी आली आणि तिच्या पोटामध्ये होतं बाळ. तर ती हरिणी म्हटली त्या शाख मृगाला की स्वामी म्हणे माझ्या पोटामध्ये आहे म्हणे बाळ, तर त्याच्यामुळे माझ्या जागी दुसऱ्या कोणाला तरी पाठवा, की जेणेकरून म्हणे मला जेव्हा बाळ होईल तर आम्ही दोघं जण होणार ना, म्हणजे मी पण तर मरीन म्हणे, पण माझा बाळही मरेल म्हणे, पण 2 दिवस मी होतील म्हणजे एक आज ऍडजस्ट करा. मग त्यावेळेस कोणीच ऐकायला तयार नाही, कशाला ऐकणार आहे, कोण मराले पसंत करणार आहे. तर मग ती फार परेशान झाली. तिला वाटलं का आता आपण या कळपामध्ये राहतो आणि या कळपातले लोक तर आपलं ऐकत नाही आहे, म्हणून ती काही निगृत त्या कळपात गेली. त्यांना म्हटलं का तुम्ही प्रमुखच आहे कळपाचे, तर एक काम करा म्हणे, हे अशी माझी अडचण आहे, कोणाला तरी पाठवा. तर बोधिसत्वाच्या मनात विचार आला की अरे सर्वच जण मरणाला घाबरणारे आहेत नाही का, सर्वच जण म्हणजे सभ्य मृत्यू भयावा म्हणतात ना का, सर्वच जण मरणाला घाबरणारे आहेत. मग निगृत बोधिसत्वाला वाटलं की आपणच जावं नाही का, कारण आता कोणाला पाठवणार आहोत आपण दुसऱ्याच्या ठिकाणी. मग ते स्वतःच गेले, तिथे मान ठेवून असेच राहिले. तर राजाने सांगितलं होतं की हे 2 जे हरिण आहेत दिसायला अतिशय सुंदर आहे, त्यांना कोणी मारायचं नाही. म्हणतो तो मारणारा माणूस आहे रसोईया, तो आला आणि त्याने पाहिलं तर तिथे आपला निगृत आहे. मग तो मारणार तर नव्हता, कारण त्याला आदेश नव्हता त्याला मारायचा, अवैधान होतं त्यांना. मग तो परत रसोईया गेला आणि राजाला म्हणला की बाबा मी काही मारत नाही. अरे काय झालं, नाही असं झालं. मग त्यावेळेस राजा स्वतः तगमगिनी आला का, त्याला वाटलं काय असं कसं काय झालं, बाबा आपलं ठरलं होतं.
मग राजा आल्यानंतर म्हणे, अरे निग्रोध म्हणे, तू असा का राहिला, तुला तर अभयदान दिलेलं आहे, तुला काय मारू नाही शकत. मग त्याने सगळीच घटना सांगितली. आणि घटना सांगितल्यावर म्हणे, हे राजा हे असं आहे. तेव्हा त्या राजाला त्याच्या कर्तृत्वाचा काय झाला, पश्चाताप झाला, की एक प्राणी असून या प्राण्याला तरी जीवनाची किंमत माहित आहे, आणि मी या देशाचा राजा असून माझ्याकडे अक्कल नाही आहे. मी विनाकारण त्या प्राणी मात्रांची हत्या करत आहोत. मग तो म्हटला का चला त्या हरिणीला मी अभयदान देतो. मग बोधिसत्व म्हणले का हरिणीला अभयदान देत आहे आणि बाकीचे हरणाने काही गुन्हा केला त्यांनाही देतो. मग म्हणजे ठीक आहे, आम्हा हरणाला दिलं, पण जंगलामध्ये ससे पण आहे, त्याने कोणता अपराध केला, ते रोगी आहे त्यांनी कोणता अपराध केला, किंवा बाकीचे अन्य प्राणी आहे त्यांना कोणी अपराध केला. मग या तलावामध्ये असणाऱ्या मासोळ्या आहे, त्यांनी कोणता अपराध केला, आकाशात उडणारे पक्षी आहेत त्यांनी कोणता अपराध केला. म्हणजे जंगलामध्ये जेही प्राणी मात्र होते त्या राजाकडून त्यांनी काय करून घेतलं, अभयदान प्राप्त केलं. राजाने मग काय केलं, दबंदी पिटली अशी की म्हटले की आता याच्यानंतर पाण्यामधले प्राणी राहू द्या, आकाशात उडणारे प्राणी राहू द्या, की जमिनीवरचे प्राणी राहू द्या, यांची कोणीही हत्या करणार नाही. आता याच्यामुळे काय झालं, जे शेत्या करणारे शेतकरी होते, तर शेतीमध्ये जे पीक वगैरे होतं, तर हे जे जनावर आहेत, तर यांच्या मनात असा विचार आला की आता बाबा आपल्याला कोणी मारणारा आहेच नाही, कोणी हकलणारा आहेच नाही, तर त्याच्यामुळे मग ते शेतीमध्ये जाऊन खायचे त्यांचं अन्न, आणि ते खाल्ल्यामुळे काय व्हायचं, शेतीचं नुकसान व्हायचं. मग हे लोक राजाला गेले सांगायला, म्हणजे राजा त्या प्राण्यांमुळे नुकसान होत आहे, आमचं मोठं नुकसान आहे, कसं करायचं म्हणे आता. तर राजा म्हणला, तुमची गोष्ट तुम्ही पाहता, मी देतो ना, आता मी मारण्याची अनुमती परत देत नाही शकत. आता दिलं म्हणे, दिलं बस झालं. आणि मग शेवटी दुसऱ्यांदाही गेले लोक, म्हणजे नाही राजा काहीतरी मार्ग काढा लागल. तर राजाला हे वाटलं का समस्या गंभीर दिसून राहिली. मग त्याने जंगलात गेला आणि त्या निग्रोधला वगैरे जे आहे बोलवलं आणि बोलणार म्हटलं का बाबा तुझं ऐकून आम्ही प्राण्यांना अभयदान दिलं, तुझा त्याग आहे तो, परंतु हे नुकसान करत आहेत तुझे सगळे प्राणी, तर कसं करायचं. तर त्यावेळेस मग निग्रोध बोधिसत्वाने म्हटलं की जी तुमची शेतीची जागा आहे त्याच्या भोवताल तुम्ही असे कपडे लावा, नाही का, काही कोणतेही कपडे असेल ते लावा, हा बुजाळणं म्हणा, कपडे म्हणा, त्याच्यामुळे आमच्या हे लक्षात येईल का हे जागा आपली नव्हे, इथे काहीतरी सुरक्षित जागा आहे ही, तर इथे मग आम्ही टेकावून येणार नाही. आणि मग तेव्हापासून पहिल्यांदा परंपरा निर्माण झाली शेतीच्या भोवताल ते कपडे लावण्याची किंवा पताका उभारण्याची. बोधिसत्वाने जे सुरू केली समजा त्या काळामध्ये, जुन्या काळात. तर आजही आपण पाहतो की जे हरणं आहे किंवा असे आहे, ते कपडा जेव्हा आपण लावतो तर शेतीमध्ये येत नाही ते, नाही का, ते एक जेनेटिक परंपरा त्यांच्यात निर्माण झाली की ते दिसला कपडा का त्यांना वाटते की नाही जायचं बाबा तिथे. तर या ठिकाणी जे बोधिसत्वाने, या कथेमध्ये बोधिसत्वाने जे स्वतःच्या प्राण्याची आहुती दिली की नाही, स्वतः गेले ना मरायला त्या ठिकाणी, त्याने जीवाचं दान दिलं आपलं, नाही का, मी मरतो बाबा, ते सगळ्या प्राण्यांच्यासाठी, कशाला ते बिचारी गर्भिणी मरेल. तर ती आहे पारमिता, त्याला म्हणतात पारमिता. पारमिता म्हणजे काय होते, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी जे तुम्ही त्याग करता त्याला म्हटलं जातं पारमिता. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या कल्याणासाठी त्याग करता तेव्हा तुमचे विकार दूर होतात, तुमचा लोभ दूर होते, तुमचा द्वेष दूर होते, तुमचा मोह दूर होते. तर हे विकार जे असतात ते त्यामुळे दूर होतात, कारण तुम्ही स्वतःला पाहता की नाही आपल्याला हे कल्याणासाठी करायचं आहे दुसऱ्या. तर म्हणून पारमितेचा जो अर्थ होतो तो होते पार जाणे. म्हणजे कशाच्या पार जायचं आहे मग तुम्हाला, लोभ आहे तर लोभाच्या पार अलोभाकडे जायचं आहे, नाही का, द्वेष आहे द्वेषाच्या पार मैत्रीमध्ये जायचं आहे. तर जेव्हा आपली मेंटॅलिटी बदलते, कन्वर्ट होते ज्या कर्मामुळे, ज्या कृतीमुळे, त्याला पारमिता म्हणतात. तशा भरपूर पारमिता आपल्या धर्मामध्ये सांगितलेल्या आहेत. तर आपल्या हे जे काही कार्यक्रम आहे आपला, तर या ठिकाणी आपण जे दान देतो ते श्रद्धेने दान देतो. आपली बुद्धाप्रती श्रद्धा आहे, धर्माप्रती श्रद्धा आहे, संघाप्रती श्रद्धा आहे. आपल्याला वाटते की बुद्ध धर्माचा आणि प्रचाराने प्रसार झाला तर
तर लोकांचं कल्याण होईल, लोकांचं मंगल होईल, लोक चांगल्या मार्गावर आरूढ होतील. आणि हे एक प्रकारचं पुण्यकर्म आहे, प्रसन्नता देणारं कर्म आहे. आणि या अपेक्षेने मग आपण काय करतो, दान देतो. आणि त्या दानाच्या पुण्यामुळेच, दानाच्या आपल्या सत्कर्मामुळेच हे चांगले चांगले कामं झालेले आपण पाहतो. आज आपल्या भारतामध्ये अनेक लेण्या आहेत. तुम्ही लेण्या कधी पाहायला गेल्या असाल. अनेक स्तूप बनवलेले, लेण्या बनवलेल्या, तर हे सगळं दानातूनच झालेलं आहे. त्यावेळेच्या उपासक उपासिकांनी, जे व्यापारी लोक असतील त्यांनी तर असं दान दिलं. त्या ठिकाणच्या कामगारांना दान दिलं का तुम्ही बनवा, बुद्धाचं शासन भविष्यामध्ये केलं पाहिजे. तर आपलं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण जे काही दान देत असतो ते दान भविष्यामध्ये मानवतेवर अनुकंपा करण्यासाठी देत असतो. कारण जेवढ्या चांगल्या गोष्टी या जगामध्ये टिकून राहतील तेवढं लोकांचं कल्याण होईल. आणि जेवढ्या चांगल्या गोष्टी खतम होऊन जातील तेवढ्या लोकांचं काय होईल, नुकसान होईल. तर म्हणून चांगल्या गोष्टी टिकवून ठेवायच्या असतील तर त्याच्यासाठी त्यागाची आवश्यकता आहे की नाही. कोणीतरी त्याग करतो म्हणून चांगल्या गोष्टी टिकून राहतात. पण लोकांनी म्हटलं की आम्ही त्यागच करणार नाही, तर मग चांगल्या गोष्टी टिकणार कशा आणि चांगल्या गोष्टी पुढे चालणार कशा. आज आपण अनेकदा या गोष्टींना पाहतो. जसजसं मानवी व्यवहार हे थोडे बरोबरचे होत आहेत, तसतसं मानवी व्यवहारांमधल्या अनेक प्रकारच्या अडचणी या कशा विकसित होत चाललेल्या आहेत. आणि म्हणून जे सुज्ञानी शहाणे लोक असतात ते काळाला पाहतात, समयाला पाहतात आणि त्याच्यानुसार त्या गोष्टी लागू करण्याचा ते प्रयत्न करतात. पूर्वीचा एक काळ असा होता, जुना काळ, त्याची माणूस आणि माणसाचं नातं याला महत्व होतं की नाही जुन्या काळामध्ये. आणि ते कशामुळे महत्व होतं, माणूस आणि माणसाच्या नात्याला महत्व जे होतं ते कोणत्या कारणामुळे होतं, कारण माणूस एकमेकांवर अवलंबून होता. बरोबर आहे काय. जुन्या काळात जसं उदाहरण दाखल पहिलं जी कुटुंब व्यवस्था होती ते एकत्र कुटुंब व्यवस्था होती. मग एकत्र कुटुंब व्यवस्थेमध्ये अनेक मुलं जन्माला घातले जायचे. काय कारण होतं त्याचं कारण हे होतं की त्यावेळेस आपला व्यवहार हा शेतीवर आधारित होता. शेती म्हटलं की त्या ठिकाणी अंग मेहनत आली. शेती म्हटलं का त्या ठिकाणी बैल आले. शेती म्हटलं की त्या ठिकाणी बकऱ्या आल्या, कोंबड्या आल्या, गायी आल्या, म्हशी आल्या. कारण ते शेतीशी संबंधित त्यांची कामं होते ती. मग याच्यासाठी तुम्हाला गायी चरायला नेणारा माणूस लागत होता, बकऱ्या बांधणारा माणूस लागत होता, बकरीसाठी चारी आणणारा माणूस लागत होता, वखर नांगर उचलून ठेवण्यासाठी माणूस लागत होता, बैलगाडीनं शेतामधला सामान आणण्यासाठी माणूस लागत होता. तर त्याच्यामुळे कसं एक माणूस दुसऱ्या माणसावर एक प्रकारे डिपेंड होता, अवलंबून होता. आणि त्यावेळेस हे अवलंबून असल्यामुळे काय झालं, एका माणसाला दुसऱ्या माणसासोबत जुळून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. मग एकाच घरामध्ये 10-10, 20-20 लोक राहत होते जुन्या काळामध्ये. फार काही श्रीमंत होते अशातला भाग नाही, फार काही करोडपती लखपती होते अशातला भाग नाही. होते साधारणच कुटुंबामध्ये लोक, पण राहायचे ना तेवढे. तर त्याच्यामुळे काय होतं, तो त्यांच्यातला जो आपसी प्रेमाचा भाव म्हणा, सहकार्याचा भाव म्हणा, तो मेंटेन व्हायचा त्याच्याने. कारण ते वातावरण तसं होतं का त्यांना एकमेकांसोबत बंधुभावाने राहण्याशिवाय पर्याय नव्हता, त्यांना राहावंच लागत होतं. जसजसा काळ पुढे सरकत गेला, औद्योगिकरण झालं, मोठमोठे उद्योगधंदे निर्माण झाले, कारखाने निर्माण झाले, लोकांचं शिक्षणाचं जे शिक्षण आहे ते थोडंसं विकसित झालं. शेतीच्या व्यतिरिक्त अन्य प्रकारच्या शिक्षणाचा प्रचाराने प्रसार वाढला. आणि त्याच्यामुळे मग बरेचसे लोक कंपनीमध्ये काम करायला लागले, बरेचसे लोक उद्योगधंद्यांच्या याच्यामध्ये काम करायला लागले. आणि त्याच्यामुळे मग रोजगाराच्या दृष्टीने म्हणा का पैसे कमवण्याच्या दृष्टीने म्हणा लोक घराबाहेर पडले. आणि जसजसे लोक घराबाहेर पडले त्यांच्या गरजा बदलल्या. कंपनीमध्ये काम करत असताना तुमचा संबंध कंपनीतल्या मशनऱ्यांसोबत येते, माणसासोबत येतच नाही.
येते का माणसासोबत संबंध? मशिनरीसोबत संबंध येते. मग तुम्ही मशीन चालवायचं माहित झालं तुम्हाला, कशी चालू करायची, कशी बंद करायची, कशी स्वतःची काळजी घ्यायची. मग ते मेहनत केली, ते कष्ट केलं का तुम्हाला त्याचा मोबदला भेटताय महिन्याला एवढा एवढा तेवढा तेवढा. मग पैसे आले, पैसे आल्यावर मग त्याच्या गरजा आल्या. आणि मग हे जे रिलेशनशिप जे आहेत माणसाचे, तर ही जी व्यवस्था जी निर्माण होत गेली, तर या व्यवस्थेमुळे काय झालं, माणूस आणि माणसाचं जे आपापसा मधलं जे नातं होतं, रिलेशनशिप होतं, ते थोडं दुरावलं गेलं. कारण माणूस हा एकमेकासोबत जो जुळून आहे तो फार लिमिटेड सोर्स मध्ये जुळून आहे. एक तर तो माणूस रक्तसंबंधामध्ये जुळलेला आहे, काका मामा भाऊ बहीण या पद्धतीने जुळलेला आहे. दुसरा तो माणूस रोजगाराच्या माध्यमाने जुळलेला आहे, का चला बाबा एकमेकांची जे काही देवाणघेवाण राहते त्याच्या माध्यमाने माणूस एकमेकांसोबत जुळून राहते, व्यवहार करते. आणि तिसरी कॅटेगरी हे धम्म चळवळ फिरवळ याच्यानं जुळून राहते समजा. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की या बदललेल्या जगामध्ये जग जसं बदललं तसतसं माणसाचे हे व्यवहार बदलत गेले. शहरी भागामध्ये याचा जे एक प्रकार आहे तो आपल्याला व्यवस्थित दिसतो. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये नैतिकतेला काही महत्व नाही का? नैतिकतेला महत्व तेव्हा राहत असते जेव्हा माणूस माणसाची जुळून राहतो. पण माणसाच्या गरजा नैतिकतेचा विचार न करता जर पूर्ण होत असतील तर मग माणसाला नैतिकतेचं काय काम आहे? आता मला समजा जगायचं आहे आणि जगण्यासाठी माझ्याकडे समजा पैसे आहेत आणि पैशाने मला सर्वच भेटत आहे, जेवण भेटत आहे, पाणी भेटत आहे, सगळ्या सुविधा मला जर पैशाने भेटत असतील तर मला दुसऱ्या माणसासोबत मैत्रीने राहायचं काय काम आहे? काय काम आहे? कशासाठी मी त्याचा आदर करू, कशासाठी मी त्याचा सन्मान करू? म्हणून जे आपण बोलतो का रे आताचे पोरं मायबापाची सेवा नाही करत, असं नाही करत, तसं नाही करत. आणि त्या मायबापावर डिपेंड राहिलेच नाहीत, ते त्यांना लेनदेन नाही मायबापावर डिपेंड राहायचे, तर मायबापा डिपेंड नाही राहिले. मायबाप काही साधे सुधे नाही तर ते अलीकडच्या काळातले, आपल्याला वाटते तसं. पण काही काही लोकांना पेन्शन भेटते, एखाद्या बापाला एखाद्या मायला त्याला 30-40 हजार रुपये महिन्याचे भेटतात. मग तोही मोठा टेटरबाज राहते. त्याला बाबा आपण म्हातारा झालो, आता आपल्याला आजण्यामध्ये सुनेकरीच राहा लागेल म्हणते. मला तर माझा पेन्शन भेटते म्हणजे मी काय त्याच्या अवलंबून का म्हणते. म्हणजे बघा टेटरबाजीपणा. आणि आपल्याला वाटते का पूर्ण नाही सेवा करत, हे तरी कुठे त्याचं ऐकत आहेत. म्हणजे पैशामुळे काय झालं, हे पैशामुळे आपल्याला उपभोगाचं स्वातंत्र्य भेटलं आणि आपल्या उपभोगासाठी आपल्याला काहीही भेटलेलं आहे. आता पहिले तर तरी जमाना होता, काही गोष्टींवर मर्यादा होत्या नाही का? आता तर कोणत्याच गोष्टीवर मर्यादा नाही राहिल्या. पैसा फेको तमाशा देखो असा प्रकार आहे. तुम्हाला घरच्या घरी सगळ्या गोष्टी भेटून जातात. तुम्हाला काय जे इच्छा करा घरी हजर. आणि तुम्हाला तर माहित आहे अमेझॉन आता त्याचे वस्तू भेटतात. पण या जगामध्ये वस्तूंच्या व्यतिरिक्त जे म्हणाल ते भेटते. जुगार आहे ते आता बंद केले ऍडव्हर्टाईज, रमी खेळवाल्या. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला आज जगात भेटते. मग अशा सिच्युएशन मध्ये कोणाला वाटेल का मी सिलवान बनत बसू? म्हणून मी नेहमी म्हणत असतो की बदललेल्या परिस्थितीचा, बदललेल्या मानसिकतेचा अभ्यास करायला माणसाचं मन स्वतंत्र पाहिजे. तुम्ही धर्मग्रंथांच्या कचाट्यामध्ये सापडून तुम्ही स्वतंत्र विचार नाही करू शकत. तुमच्या स्वतःच्या समस्या तुम्ही समजून नाही घेऊ शकत. मी या गोष्टींच्या गांभीर्याने जेव्हा विचार केला तर मी पुस्तक लिहिलं होतं नैतिकतेचा प्रश्न आणि तो सोडवण्याचा उपाय. तर ही जी काही नैतिकतेची समस्या साऱ्या जगात जी निर्माण झालेली आहे तर ती कशी सोडवली गेली, काय त्याची पद्धत आहे, कशी पद्धत लोकांनी शोधून काढली? कारण बुद्धाने तर सांगितलं, भगवंताने तर सांगितलं का नैतिकतेशिवाय तर जग चालू नाही शकत. बरोबर आहे का नाही? नैतिकतेशिवाय जग चालू नाही शकत. सगळीकडे अफरातफरी मांडली समजा तर जगामध्ये झगडे होतील, भांडणं होतील, कलह होतील, असुविधा निर्माण होईल. बघा बरं, युद्ध सुरू आहे, असुविधा निर्माण झाली की नाही? युद्ध तर तिथे इराण मध्ये चाललेलं आहे. अमेरिका झगडत आहे त्याच्यासोबत समजा. पण गॅसचा प्रॉब्लेम आपल्याकडे झाला, पेट्रोलचा प्रॉब्लेम आपल्याकडे झाला. पहिलं असं नव्हतं होत. पहिलं असं होतच नव्हतं. लहानचं गाव, लहानच्या गावाची लहानची इकॉनॉमी.
त्यांचे आर्थिक व्यवहार लिमिटेड होते. बस त्या गावातल्या गावातच घुमत फिरत राहत होते. कम्युनिकेशन नव्हतं, एका गावात दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावात तिसऱ्या गावात. आज जग जवळ आलेलं आहे. आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विदेशातल्या आहेत. आपण विदेशातल्या गोष्टी वापरतो, कार असेल, हे असेल, ते असेल. आपल्या देशातल्याही काही गोष्टी लोक वापरतात. धर्म असेल, बुद्ध धर्म असेल, किंवा बाकीचं अन्नधान्य असेल, तांदूळ असेल, वगैरे काय, कापूस असेल, विदेशात लोक वापरतात. म्हणजे आज जगाची ही प्रक्रिया बनलेली आहे. आणि त्याच्यामुळे तुमचं एक कर्म, तुमची एक कृती हे केवळ तुमच्या पुरती मर्यादित राहत नाही. आता ही व्यापक बनते. जरी तुम्ही शेजारच्या माणसासोबत बोलत नसाल घरगतीने, त्या शेजारच्या माणसासोबत तुमच्यामध्ये मैत्री नसेल, परंतु मैत्री तुम्हाला ठेवावीच लागते. कुठे? जिथे तुम्ही काम करता तिथे. मग अर्थ बदलले नैतिकतेचे. पहिलं नैतिकतेचा साधा सरळ सिंपल अर्थ होता का चला बाबा एका माणसाने दुसऱ्या माणसाशी चांगलं वागावं. पण काळ जसाही बदलला, आता नैतिकतेचा अर्थ तसा नाही राहिला. नैतिकतेचा अर्थ हा पूर्ण कॉर्पोरेट लाईफ मध्ये आला. तुम्ही डीमार्टला जा, गेल्या असाल डीमार्टला किंवा कोणत्या मॉलमध्ये वस्तू खरेदी करायला, त्या ठिकाणी बघा. एखाद्या हॉटेलमध्ये जा, त्या ठिकाणी तुम्ही बघा. चांगल्या हॉटेलमध्ये जा, त्या ठिकाणी तुम्ही बघा. त्या ठिकाणची रिसेप्शनिस्ट कशी दिसते तुम्हाला? सुंदर राहते, बरोबर एटिकेट्स मध्ये, अशी तशी. या साहेब म्हणते, या बसा बसा म्हणते. काय तुमचं नाव म्हणते, आधार कार्ड द्या, असं करा तसं करा. आहे ना कशी बोलते ती. म्हणजे तो वाचिक शील भगवान बुद्धांनी जो शिकवला की त्याची भाषा मधुर असली पाहिजे, कर्णप्रिय असली पाहिजे, त्याचं रूप नीटनेटकं असलं पाहिजे. तर तुम्हाला दिसताय का नाही तिचं राहणीमान नीटनेटकं आहे, तिची भाषा नीटनेटकी आहे. ते तुम्हाला राग येणार नाही. तुम्ही जर त्यांच्या चिडले समजा काय ते पाणी नाही आहे, इथे बेडशीट बरोबर ठेवलेले नाही आहे, पण ते येऊन तुम्हाला म्हणतात सर मी दुसरी बेडशीट बदलवून देतो, पाणी नसेल तर पाणी आणून देतो. म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये जो बदल आला तो कशामुळे आला? ते भगवान बुद्धाचा उपदेश ऐकल्यामुळे आला का? तो भगवान बुद्धाचा उपदेश ऐकल्यामुळे नाही आला, तो पैशामुळे आला. नाही, रोजगारामुळे, कामधंद्यामुळे आला. तर अशा पद्धतीने व्यवस्था जी आहे ती अशा पद्धतीने निर्माण झाली साऱ्या जगभरामध्ये. आणि भगवान तथागतांचा जो धम्म आहे तो धम्म आज जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये लागू झालेला आहे. आज तुम्हाला इथे एकमेकांसोबत मित्रत्वाने राहा लागते. एकदा आम्ही एका गावामध्ये गेलो, छोटस गाव होतं ते. तुम्ही रिक्षावाले दादा भेटले आम्हाला. आज ते मंदिरचं जे बुद्ध विहार आहे ते थोडं लांब होतं. मग म्हणलं आम्हाला नेऊन द्या. मग तो रिक्षावाला त्याने आम्हाला नेऊन दिलं. मंदिर होतो मी तेव्हा. मग आज तो रिक्षाला आपल्या परिचयाचा आहे का? आपणही त्याच्या परिचयाचा नाही, तोही आपल्या परिचयाचा नाही. पण आपण चांगलं एकमेकाशी बोललो, त्याने नेऊन दिला आम्हाला, सोडून दिलं. त्याचा जो काही मंजुरी होती ते आम्ही दिली त्याला. तर तेव्हा चर्चा करता करता मी असं म्हटलं आमच्या दुसऱ्या बंधूंना की बघा म्हटलं, हा जो काही व्यवहार आहे हा तुमच्या 15 सेकंदाच्या मैत्रीवर चालत आहे. किती सेकंदाच्या? 15 ते 20 सेकंदापेक्षा जास्त नाही त्या ठिकाणी तुमची मैत्री. तुम्ही रिक्षावाल्याला म्हणता दादा ने बरं मला तिकडे, तो म्हणजे चला भाऊ म्हणते, चला ताई म्हणते, चला मावशी म्हणते, चला काका म्हणते की नाही? आपणही त्याला म्हणतो. हे सर्व मनासाठी किती वेळ लागतो? किती वेळ तुमच्या मनाचं चित्त असते, मैत्री चित्त किती क्षणाचं असते? 15 सेकंदाचं असेल, 20 सेकंदाचं असेल, बरोबर आहे की नाही? पण त्या 15 ते 20 सेकंदाच्या त्या मैत्रीच्या व्यवहारामुळे जग चांगलं चालत आहे की नाही? ती रिसेप्शनिस्ट बिचारी आहे, ड्युटीवर जेव्हा राहते, 10-20 कस्टमर दिवसाला येत असतील, तेवढ्या लोकांसोबतच गुण्यागोविंदाने बोलते. ते घरी जाऊन धरले करते का काय करते आपल्याला माहित नाही. घरी जाऊन का करते आपल्याला काहीच नाही माहित आहे. पण त्या ठिकाणी रिसेप्शनिस्टचं काम करताना जो तिचा एक चांगला बोलण्याचा व्यवहार आहे, चांगला दिसण्याचा व्यवहार आहे, हसून सर्वांशी राहण्याचा व्यवहार आहे, त्या व्यवहारामुळे अख्खं हॉटेल चालत आहे ना. तर नैतिकतेचा जो आपण विचार जर करतो तर ही संपूर्ण जी नैतिकता आहे ती कशावर आधारित आहे? तुम्हाला काय वाटते कशावर आधारित आहे?
ही संपूर्ण नैतिकता तुमच्या आर्थिक व्यवहारावर आधारित आहे. कशावर? पैशावर आधारित आहे. आणि म्हणून जर तुम्हाला गुलाम बनवायचं असेल, आणि जेव्हा कधी जगामध्ये कोणी कोणाला गुलाम बनवलं तर दोन गोष्टीमुळे बनवलं. एक, तुम्हाला पैसेच भेटू दिले नाही, आणि दोन, तुम्हाला शिक्षणच भेटू दिले नाही. कारण स्वामी विवेकानंद यांनी एका भाषणामध्ये म्हटलं होतं की डोकं आणि पोट हातात हात घालून चालतात, असं तो बोलले होते, नाही का? म्हणजे त्याचा अर्थ हा होता की तुमची जी पोटाची समस्या आहे, पोटा पाण्याची समस्या आहे, आणि तुमचं डोकं हे एकमेकांच्या अनुसार काम करते. मनुष्याला तहान लागली म्हणून मनुष्याने डोकं चालवलं, विहीर खोदली आणि विहिरीतलं पाणी पिलं. बरोबर आहे का नाही? त्याला तहानच नसती लागली तर तो काय डोकं चालवतच होता, आणि डोकं चाललंच नसतं तर विहीर बनलीच नसती. विहीर नसती बनली त्याला पाणी नसतं पिलं. आज आपण शेतीमध्ये एवढं राब राबतो, कशासाठी राबतो? पोट भरण्यासाठी राबतो. पोट भरण्यासाठी राबतो म्हणजे पैशासाठी राबतो. मेहनत करतो, कष्ट करतो, डोकं चालते ना आपलं. अशी वखरणी करायची, तशी नांगरणी करायची, हा यावेळेस हे पीक पेरायचं, त्यावेळेस ते पीक पेरायचं, असं वाटते की नाही आपल्याला? आपण बरोबर पाहतच राहतो ढगाकडे, महिन्याकडे, कॅलेंडरकडे. म्हणजे याचा आता डोकं चालताय ना आपलं, कशासाठी चालतंय? तर सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही लोकांचे प्रवचन ऐकता, ज्या पद्धतीने तुम्ही लोकांची भाषणं ऐकता, ते सगळे भाषणं एक प्रकारे तुम्हाला काय म्हणतात त्याला, भूलथापा देण्यासाठी आहेत. कशासाठी आहेत? भूलथापा देण्यासाठी आहेत. जेवढे लोक तुम्हाला हे सांगतात का सिलाचं असं सिलाचं तसं, त्यांना स्वतःला माहित नाही का सील नेमकं कशासाठी आहे. बरोबर आहे का? त्याला माहित नाही. जर माहित असतं तर ते वेगळ्या गोष्टीवर बोलले असते. सिलाचा जो धम्म भगवान तथागतांनी शिकवला ते काय होतं नेमकं? ती पुनर्रचना होती. काय होतं? पुनर्रचना. भगवान तथागतांनी मनाची पुनर्रचना केली. भगवान तथागतांनी आपल्या वागणुकीची पुनर्रचना केली, आणि भगवान तथागतांनी आपल्या आजीविकेची पुनर्रचना केली. कशाची? आजीविका, पैसे कमवण्याची पुनर्रचना केली. मनुष्याचं जीवन या तीनच शब्दांमध्ये आहे, नाही का? माणसाकडे इच्छा आहे, माणसाकडे वर्तन आहे, आणि माणसाकडे आजीविका आहे. आणि जर समजा आपल्या आजीविकेमध्ये सुरक्षा जर नसेल, सुविधा जर नसेल, तर व्यक्ती दुष्कर्म करतो की नाही? म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जुन्या काळात म्हटलं होतं की पॉवर्टी इज द रूट कॉज ऑफ इमोरॅलिटी, की गरिबी हे अनैतिकतेचं मूळ आहे. काय म्हटलं ते बाबासाहेब? गरिबी हे अनैतिकतेचं मूळ आहे. बाबासाहेबांनी उदाहरण देताना सांगितलं होतं की अशा झोपडपट्टी वस्त्या किंवा अशा अनेक ठिकाणी असतात, गरिबीमुळे लोक व्यसनाधीन होतात, गरिबीमुळे लोक झगडे भांडणं करतात, मारामाऱ्या करतात, गरिबीमुळे लोक चोऱ्या माऱ्या करतात, गरिबीमुळे ज्या मुली असतात त्या वेश्या व्यवसाय करतात. तर हे सगळे जे दुष्कर्म जे निर्माण होतात तर ते गरिबीमुळे, कारण त्यांना त्या प्रकारची सुविधा नसते. त्यांना वाटते की माझं जगाचं तर मग आता कसं जगाचं बाबा, कोणती पद्धत आहे जगण्याची, आणि म्हणून मग जो मार्ग भेटेल त्या मार्गाने लोक जगण्याचा प्रयत्न करतात. आणि या जगण्याच्या या प्रयत्नामध्ये सगळे दुष्कर्म होत राहतात, बऱ्यापैकी दुष्कर्म होत राहतात. तुम्ही आता आपल्या गावड्याचं उदाहरण घ्या, कोणत्याही याचं उदाहरण घ्या, तुम्ही दारूच्या लोकांच्या इंटरव्ह्यू घ्या, ते कशाला दारू पेत आहेत, काय त्याचं नेमकं कारण आहे? कुठल्या नाही कुठल्या तणावाखाली आहेत, आणि बहुतांश तणाव हा त्यांचा पैशाचाच आहे, गरिबीचाच त्यांचा तणाव आहे. याचं कर्ज द्यायचं राहिलं, त्याचं कर्ज द्यायचं राहिलं, पीक पाणी बरोबर होत नाही, हे नाही ते नाही, काही नाही काही टेन्शन त्याच्या मागे राहतात, आणि त्याचा त्याला उपाय दिसत नाही. माझ्याकडे एकदा आमच्या नातेवाईकांमधला एक व्यक्ती मला असा म्हटला, हा मुलगा म्हणे थोडासा चांगला झाला
तर याला काही थोडंसं कामधंद्याचं बघितलं पाहिजे. तर मी म्हटलं बिलकुल बरोबर आहे, बघायला तर पाहिजे नाही का? तुमच्या ओळखीने म्हणे काय असेल तर सांगा. मी म्हणे ठीक आहे, नक्की सांगता येईल, पण शिक्षण काय आहे? तर नाही, असं शिक्षण आहे. मी म्हटलं तर शिक्षणच असं आहे, तर तो कमवून किती कमवल? मला 10,000 कमवल, 20,000, त्याच्यापेक्षा पलीकडे नाही कमवू शकत म्हणतो तो. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. त्याचं मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. हे तर एक उदाहरण झालं नेहमीच्या ह्याच्यातलं. दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये मिलियन कॉलेज काढलं, माहिती आहे ना आपल्या सर्वांना. बाबासाहेबांनी हॉस्टेल्स काढले, बाबासाहेबांनी लॉ कॉलेज काढलं, बाबासाहेबांनी सिद्धार्थ कॉलेज काढले की नाही? बाबासाहेबांनी बुद्धविहार बांधलं नाही? बरं खरं सांगा, बाबासाहेबांनी बुद्धविहार बांधलं का? त्यांच्या आयुष्यामध्ये अख्ख्या उभ्या हयातीमध्ये एकतरी बुद्धविहार बांधलं बाबासाहेबांना? त्यांना अपेक्षा होती सेमिनरी निर्माण करायची, बुद्धविहार बांधायची अपेक्षा नव्हती, पण नाही करू शकले. 54चा काळ होता तो. पण त्याच्या आधीचा काळ सांगत आहोत मी. तर बाबासाहेबांनी मिलियन कॉलेज काढलं, बाबासाहेबांनी सिद्धार्थ कॉलेज काढलं, बाबासाहेबांनी हॉस्टेल्स निर्माण केले. त्याच्या आधी जेव्हा हे नव्हतं तेव्हा चोखामेळा हॉस्टेल वगैरे चालवत होते. गाडगे बाबांनी ते दिलं होतं बाबासाहेबांना चालवण्यासाठी. तर यामध्ये काय झालं की ज्यावेळेस संविधान लिहिलं गेलं तर संविधानामध्ये अशा प्रकारचं प्रावधान केलं. संविधानात काय केलं? अशा प्रकारचं प्रावधान केलं की जे काही SC MT जे काही आहेत लोक, त्यांच्यासाठी एक आरक्षणाची व्यवस्था निर्माण केली समजा, किंवा त्यांच्या एज्युकेशनची व्यवस्था निर्माण केली, त्यांच्या नोकऱ्यांमधल्या भरत्यांची व्यवस्था निर्माण केली की नाही? संविधानाने केली त्या काळामध्ये. आज त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे का, आता माझ्या आजोबाचं त्याचं मरण पावले सगळे आमचे आले, पण आमचा आजोबा त्या काळामध्ये फार कमी शिकलेला होता, कारण तेव्हा शिक्षण जास्त होतही नाही. 4था वर्ग शिकला तरी त्याला घरून पकडून न्यायचे नोकरीसाठी. कसं रे बाबा, तुझा 4था वर्ग पास झाला की माहीत बिलकुल घरातून त्याला उचलून घे रे बाबा नोकरी कर. कारण नियम होता तसा का SC ST लोकांच्या कल्याणासाठी त्यांना नोकऱ्या दिल्याच गेल्या पाहिजे, त्यांना शिक्षण दिलंच गेलं पाहिजे, आणि त्यांच्यासोबत चांगला व्यवहार केला पाहिजे, जातीभेदाचा व्यवहार नाही केला पाहिजे. नियम होता संविधानाचा सुरुवातीच्या काळात. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे संविधानामध्ये तरतूद केली, तर तरतूद करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी शाळा बनवल्या, कॉलेजेस बनवले की नाही? कशामुळे बनवले? काय कारण आहे त्याचं? तर त्याचं कारण हे आहे की कुठलीही तरतूद जर तुम्हाला लागू करायची असेल तर त्याचा बेसिक क्रायटेरिया तुमच्याकडे असायला पाहिजे. समजा एखाद्याला चपराशी बनवायचा आहे, समजा आता याच्यावर पोस्ट आहे का चपराशी बनेल बाबा, हा SCचा बनेल, मग त्या SC माणसाला किमान 10वी तर पास राहायला पाहिजे की नाही? तो त्याचा क्रायटेरिया आहे का तू 10वी पास राहशील बाबा तेव्हा तू चपराशी बनशील. आणि हा 10वीच पास नाही झाला तर लाख प्रयत्न करूनही तो चपराशी बनवला. म्हणजे मग ही गोष्ट बरोबर आहे की नाही? मग बाबासाहेबांना माहित होतं का आमच्या समाजाचा आम्हाला विकास जर करायचा असेल, आणि आम्ही तर संविधानामध्ये लिहिलं का बाबा तुम्हाला नोकऱ्या देऊ, आम्ही संविधानात लिहिलं ना का नोकऱ्या देऊ, पण नोकऱ्या अडाणी माणसाला देईल का? साधी गोष्ट आहे ना, अडाणी माणसाला नोकरी कशी देणार आहे? तर तुझं का ढ तुला समजत नाही, फाईलवर काय लिहून आहे काय नाही लिहून आहे ते तुला काही समजत नाही, तुला कोण नोकरी देईल? केवळ अस्पृश्य म्हणून नोकरी देईल का कोणी? क्रायटेरिया आवश्यक आहे ना तेवढा. मग बाबासाहेबांच्या कॉलेजेस काढले, शाळा काढल्या का शिका, तो क्रायटेरिया संपादन करा. तो क्रायटेरिया संपादन झाला का तुम्हाला नोकऱ्या लागेल. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की कुठल्याही व्यक्तीला जर समजा तो क्रायटेरिया संपादन करण्याची सुविधा नसली तर तो व्यक्ती ट्रेसमध्ये तणावामध्ये नाही राहील तर कशामध्ये राहील सांगा बरं. आज आपण खेड्यापाड्यामध्ये व्यवस्थाधिकतेचं प्रमाण याचं त्याचं जे प्रमाण पाहतो तर याच्या मागचं कारण काय आहे? त्यांची आर्थिक परिस्थिती बदलू शकत नाही, हे त्याच्या मागचं कारण आहे. आणि आर्थिक परिस्थिती का बदलू शकत नाही? कारण त्यांना जो आर्थिक परिस्थिती बदलण्याचा जो क्रायटेरिया निर्माण करायला पाहिजे त्यांनी तो नाही केला. होऊ शकते त्यांच्या अडाणपुड्यामुळे नाही केला, होऊ शकते परिस्थितीमुळे ते शिकू नाही शकले, कारण लाख असतील त्यांचे, काही का कारण असे ना त्यांचे, परंतु भूक तर लागतेच ना त्यांना, तहान तर लागतेच ना त्यांना. तरुण झाल्यानंतर पत्नीची गरज वाटतेच किंवा पतीला पतीची गरज वाटते. अरे नॉर्मल गोष्टी आहेत त्या गोष्टी लागणारच आहेत ना त्यांना. मग या सगळ्या गोष्टी लागायच्या म्हणलं पैसा तर लागलच. मग एकीकडे हा माणूस अपेक्षा राहते का चला बाबा आपला घर खर्च 20, 25, 30 हजाराला चालेल,
पण त्याच्याकडे ती कॅलिबर नाही राहत का तो 20-30 हजार रुपये कमवू शकेल महिन्याचे. छोट्या मोठ्या उद्योगधंद्यातून त्याला तो पैसा नाही कमवता येत. मग तो कुठल्या तरी ट्रेस मध्ये राहते सतत. मग तो कोणाचं कर्जच काढाल, मग तो कर्ज नाही भरू शकला त्याच्या शिव्या खाईल, त्याचा माराही खाईल, मग त्याचा ट्रेस येईल. मग लोक सांगतात त्याला आजूबाजूचे, नियमच असते तो की नाही मी थोडीशी मड्डी पेतो बाबा आणि आराम करतो, जाऊ दे जे व्हायचं देऊन बसल. म्हणजे माणसाच्या दुःखाची कारणं जर आपण जर पाहिली तर या प्रकारच्या दुःखाची कारणं आपल्याला दिसतात या मुलामध्ये. आणि म्हणून हा देश, हा भारत देश सातत्याने गरीब राहतो, गरीब ठेवला जातो, सातत्याने गरीब ठेवला जातो. गरीब माणूस असेल तो व्यसन करेल, व्यभिचार करेल, अनेक प्रकारचे दुष्कर्म करेल तो गरीब माणूस. आणि हे मी नाही म्हणत, हे तुमचं स्वतःलाच माहित आहे, तुम्हालाच माहित आहे, तुम्ही पहा जगात. म्हणून भगवान तथागत सम्यक समृद्धाने एक सूत्र शिकवलं, चक्रवर्ती सूत्र. कोणतं सूत्र? चक्रवर्ती सूत्र. आणि त्या चक्रवर्ती सूत्रामध्ये भगवान तथागताने सांगितलं की धम्मचक्र जेव्हा लोक पावलं, धम्मचक्र लोक पावलं म्हणजे धम्मानुसार जगणं लोकांचं लोक पावलं समजा, बरोबर आहे का नाही? आणि तसं झाल्यामुळे मग काय झालं, लोक गरीब झाले. मग गरीब झाल्यामुळे काय केलं, एका माणसाने चोरी केली. आणि एका माणसाने चोरी केली तर चोरी केल्यानंतर मग लोक म्हणले काय यानं माझी वस्तू घेतली, माझी वस्तू घेतली. त्याला राजाकडे नेलं. आणि राजाकडे नेल्यानंतर राजाने त्याला विचारलं की अरे म्हणे काय झालं, तर म्हणे तू कशाला चोरी केली. तर म्हणला राजे साहेब माझ्या मुलाबाळांना खाण्यासाठी काही नव्हतं, माझ्या आई वडिलांना खाण्यासाठी काही नव्हतं, आणि त्याच्यामुळे माझ्याकडे पर्याय नव्हता, त्याच्यामुळे मी थोडंसं अन्नधान्य बाबा चोरलं त्या माणसाचं शेतीमधून काही इकडून. तर राजा म्हणला बरोबर ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही, हे घे मुला मदत. काय केलं राजाने, काय केलं, मदत केली, गेले बाबा तुला. मग आता आमचा पंतप्रधान काय करते तुम्हाला, मदत करते नाही का. चला बाबा मग 80 करोड लोगों को 5-5 किलो अन्नधान्य माहिती दे रहा हूं म्हणते. 80 करोड जनसंख्येला 5-5, 10-10 किलो धान्य वाटत आहे हा माणूस. आमचं महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजना देत आहे 1,500 रुपये. युवकांसाठी काही थोडेफार भेटतात, शेतकऱ्यांसाठी वर्षाचे 7,000 का काहीतरी भेटतात. हे काय चाललेलं आहे, हा पागलपणा चाललेला आहे. हा काही चांगला प्रकार नाही आहे. हे इट इज नॉट अ सक्सेसफुल डेमोक्रेसी. हे काही यशस्वी लोकशाही नाही आहे. हे लोकशाहीला बर्बाद करणारी पद्धत आहे. अभ्यास नाही आहे लोकांचा असं आपण म्हणू नाही शकत. यांना अभ्यास आहे, यांना बहुत अभ्यास आहे. बुद्धिमान माणसाला सर्वात जास्त अभ्यास राहते, हे लक्षात घ्या तुम्ही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या जगाचं नुकसान जर कोणी करत असेल तर बुद्धिमान माणूस करतो, अडाणी माणूस नाही करत. त्या अडाणी माणसाला काय समजते, काय केलं काय होते, काय केलं काय नाही. बुद्धिमान माणसाला बरोबर समजते काय केल्याने काय होते. जसं ते लेनिनचं उदाहरण आपल्याला पाहते. रशिया म्हटलं, बोल्शेविक क्रांती झाली, लेनिन भाषण देत होता, लोक सगळे बसलेले होते. त्याने कोंबडीचं पिंजून त्यानं आणलं सोबत आणि भाषण देता देता एक पग उकळत जायचा, दुसरं पग उकळत जायचा, तिसरं पग उकळत जायचं, कॅक करत जायचे कोंबडी, कॅक करत उकळलं का कॅक, उकळलं का कॅक, असं करता करता सगळे पिसं त्यानं ते कोंबडीचे काढून टाकले, बोलता बोलता चर्चा करता करता. आणि तो काहीतरी भाषण देत आहे. आणि मग त्यानं कोंबडी ठेवली तिथे आणि मग खिशातून दाणे काढले आणि दाणे काढून मग त्या कोंबडीला दिले. कोंबडी काय करताय, दाणे खात आहे. तिला काही परवा नाही आहे पंख किती गेली तिथे आणि आपण कॅक कॅक केलो. माणसाची ही एक सामान्य प्रवृत्ती आहे की त्याच्यातून किती अत्याचार करा, त्याच्यात तुम्ही किती अन्याय करा आणि त्यात थोडेसे दाणे टाका आणि तो दाणे खाते. मग बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणले की काँग्रेसचं धोरण काय आहे. आता त्या काँग्रेस बद्दल नाही बोलत आहो मी, त्यावेळी त्यांना विनाकारण गैरसमज करा. त्या काळातल्या काँग्रेसच्या धोरणाबद्दल बाबासाहेब बोलले की काँग्रेसचं धोरण म्हणजे कोंबडीला दाणे टाकून कापण्यासाठी पकडण्यासारखं आहे. म्हणजे कोंबडीला दाणे टाकायचे, कापासाठी पकडायचं. आपण कसं गावामध्ये गावठी कोंबड्या राहायच्या लहानपणी वगैरे, तेव्हा मग आपण दाणे टाकायचो कोक कोक करत, इकडून तिकडून दोघं धावायचे त्याला पकडायला. सापडली का चल रे बाबा आला पाहुणा काप कोंबडी.
म्हणजे दाणे टाकत होतो बळकासाठी, त्या अनुकंपा करायला नाही त्या कोंबडीवर, तिला लाड करायला नाही कापासाठी. ही एक सिच्युएशन आहे. तर त्याही वेळेस तसंच झालं. मग राजा म्हणला, अरे तू चोरी केलास का, घे रे बाबा धान्य, घे रे बाबा हे. आता किती दिवस देणार आहे. कोणताही कोश असो, कोश म्हणजे तिजरी, धन दौलत संपते का निर्माण होते. तुमच्या समजा बँकेमध्ये 10 लाख रुपये आहे, आणि तुम्ही कोणतंच काबाड कष्ट नाही करत नवीन पैसे येण्यासाठी, तर 10 लाख रुपये किती दिवस पुरतील. तुम्हाला मस्त मजा वाटेल, काय 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 नाही बसून मस्त आपला खातच काम आहे. अरे हो ना, बरोबर आहे. किती वर्ष खाल, 1 वर्ष खाल, 1.5 वर्ष खाल, 2 वर्ष खाल, 10 लाख संपून जातील. मग तेव्हा काय करा, बरोबर आहे की नाही. जुन्या काळातली बाबासाहेबांनी अशी एक घटना सांगितली. महारवतन तुम्हाला माहित असेल, तर महारवतन रद्द केलं बाबासाहेबांनी तेव्हा. कारण महारवतनामुळे कोतवाल बनत होते लोक, बाकीचं काही छोटी मुली नोकरी, पैसे एक नाही भेटायचे त्यांना. कारण पैसे भेटण्याची यंत्रणा सरकारची नव्हती. ज्याचं तुम्ही काम कराल तो माणूस तुम्हाला मजुरी देईल, आणि तो मजुरीच नाही द्यायचा. त्याला करायचं नव्हतं, तो महाराज कशाला मजुरी देईल. तो काम करून घ्यायचा, लाकडं फोडवून घ्यायचा, कोणी मेला काय तिथं सांगावा कर म्हणून करून द्यायचा, मजुरी बिलकुल देत नव्हता. दिलं तर सिऱ्या भाकरी द्यायचा, नाही तर काहीतरी खराब झालेली भाजी द्यायचा, खायला राहिले बाबा, ती त्याची मजुरी. बाबासाहेबांना मोठा राग आला, म्हणजे हे महारवतन खतम करू शकतो, ते खतम केलं. बाबासाहेबांनी एक स्टोरी सांगितली. एक 3 भाऊ होते, आणि 3 भाऊ त्याचं एक घर होतं, घराच्या मागे शेवग्याच्या शेंगात झाड होतं, आणि त्याला त्या शेंगाला खायचा शेवग्याच्या. तर हे काय करायचे म्हणजे 3 जण कामच नाही करायचे, त्याला शेवग्याच्या शेंगा लागलेल्या आहेत. तर लागले तर काम कशाला करावं लागते. मग ते पाय त्याची बायको बिको, अरे चला बाबा तोडल्या शेंगा, त्याच्यात बेसन थोडस पीठ बीठ काय टाकून बनवायचं, आपलं खाऊन टाकायचं, ऐदी सारखं राहायचं. अरे मग ते एक दिवस त्या 3 याच्यापैकी एका जणांचं लग्न झालं होतं, 2 जण बिना लग्नाचे होते. मग तो जो माणूस आहे नातेवाईक, एक दिवस आल्यानंतर मग त्यानं पाहिलं का काय आहे बाबा, मग ते त्याचा आराम त्या शेंगायचं. त्याला वाटलं ठीक आहे बाबा, आजची भाजी असेल तशी, आणि संध्याकाळी आराम. हा काय प्रकार, ठीक आहे बाबा, रात्री असेल बाबा, नसेल त्यांच्याकडे काय. आणि 3ऱ्या दिवशी तो कंटाळला, त्याला म्हटलं हा काय प्रकार आहे. म्हणजे विचारलं, अरे म्हणजे ताई म्हणे हा काय प्रकार आहे म्हणे तुझा. तर नाही म्हणे हे असं आहे म्हणे. त्याला आला राग, आणि त्यानं बुराट घेतली, 3 जण बाहेर गेले ते फिरायला, धरलं त्यांचे झाडं तोडून टाकलं. आता झाडच नाही राहील तर शेवग्याच्या शेंगाच नाही राहील, आणि शेवग्याच्या शेंगा नाही राहिल्या त्यांना तर काम तर करावंच लागेल की नाही. म्हणून बाबासाहेबांनी महारवतन रद्द केला. का कष्ट करा, काम करा, हे याच्यावर न करा अवलंबून द्या तुकड्यांवर, नाही का. तर त्या राजाने काय केले ना, तुकड्यावर ठेवलं. राय रे बाबा, तुम्ही करा चोऱ्या, मी तुम्हाला देतो, करा चोऱ्या. अरे किती दिवस कोश टिकणार आहे, खतम झाला 1 दिवस. आणि खतम झाल्यावर राजाला चिंता आली, कारण राजाचा कोश खतम होण्यामध्ये चिंतेचा विषय राहते. कारण राजाला का तुमची मदत करणं एवढंच काम राहते का, रस्ते बनवायचे राहतात, नाल्या बनवायचं राहते, हे राहते ते राहते, खूप कामं राहतात ना त्यांना, आणि त्याच्यासाठी पैसाच लागत असते. आणि तुम्ही जर असा फालतूचा पैसा जर वाटत राहिले नको त्या योजनांच्या नावाखाली, फुकटचा पैसा देत राहिले लोकांना, तर तुमचा तर पैसा संपणारच आहे ना. एका महिन्यामध्ये आता जसं लाडकी बहीण योजना आहे समजा, उदाहरणादाखल 1,500 रुपये एका बाईला भेटतात. आता बाया तर खुश असतील, आम्ही नाही आहो खुश. म्हणजे याच्यासाठी खुश नाही, कारण ते नुकसान आहे आपल्या महाराष्ट्र सरकारचं. ते याच्यासाठी काय गरज असते त्यांना द्यायची. जे माझं म्हणणं आहे का जे बिलकुल निराधार आहे, म्हातारे आहे, त्यांना आता कोणीच नाही, त्यांना गरजच आहे, त्यांना तुम्ही द्या ना. अरे ज्यांना गरजही नाही त्यांनाही दिले गेले, आणि नंतर मग हे काढलं काय ना, नोटीस काढलं का नाही बाबा यांच्या घरी मग सायकल असेल तर द्यायचं नाही, गाडी असेल. अरे पहिले नाही समजलं तुम्हाला निवडणुकीच्या आधी, पण तो एक प्लॅन होता निवडणूक जिंकून देण्याचा, झाला त्याचा स्वार्थ सिद्ध झाला. तर जेव्हा हे असं केलं गेलं तर त्याचा परिणाम असा होतो की तो सरकारचा पैसा नष्ट होतो. त्या राजाचा पैसा नष्ट झाला, मग त्याला टेन्शन यायला लागलं, आता कसं करू. मग त्यानं काय केलं, जसं मग तुमच्या बाबतीत झालं, पहिलं मस्त दिलं, घ्या 3,000. मग म्हणले नाही हे तर आमचे पैसे जास्त संपत आहे, मग त्याची आम्ही शहानिशा करू, KYC करा, हे करा, बँकात लाईनी लावा. नाही मग तुमच्या घरी गाडी आहे का, तुमच्याकडे फ्रीज आहे का, तुमच्याकडे मुलगा आहे का, हे आहे का, अरे आहे, मग कट तुमचं नाव. अन्याय झाला तुमच्यावर. पहिला अन्याय नाही झाला होता, नंतर अन्याय झाला. निवडून आले, मजा करून घेतली त्याने, फडणवीस साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना, नाही का, अजित पवार साहेबांना मस्त मजा करून घेतली. आणि आता त्यांची मजा झाली, आता त्यांनी सजा व्हायला लागली या योजनेमुळे. मग तुमच्यावर आला
रद्द करा रद्द करा. आता कित्येक महिला बिचाऱ्या रद्द झाल्या. तेव्हाही मग तसंच झालं, तेव्हाही त्या लोकांनी तसंच केलं. आणि मग म्हटले का नाही आता तर आमच्याच्यानं देणं होत नाही पैसे, मग आता काय दंड. आता काय करणार मग तुम्ही, दंड करणार ना. मग चोरी केलास का तू, हो चोरी केला. अरे या रे त्याला आणा, त्याला गाडवावर बसवा, त्याच्या तोंडाला काळ्या फासा, दोन साईडला ढोल ताशे वाजवा, आणि चाबूकवाला माणूस घेतला, त्याला फटके फटके मारत मारत पूर्ण गावातून फिरवा. लोक म्हणतील, विचारतील का अरे यानं काय अपराध केला. मग तेव्हा तुम्ही त्याला सांगा की यानं चोरी केली, आणि चोरी केल्यामुळे राजाने हा दंड दिला, आणि दक्षिण दिशेला जाऊन याचा सरकलम करा, त्याला काय शिक्षा द्यायची द्या. त्याच्यामुळे लोकांमध्ये भयाचं वातावरण निर्माण झालं की बाबा पहिले चोरी केली तर लोकांना भेटत होतं काहीतरी फायदा, आता चोरी केल्या दंड निर्माण होते. बरोबर आहे का नाही. मग दंड निर्माण होते असं म्हटलं तर लोक काय करतील, अरे माझ्या घरची चोरी नाही झाली पाहिजे म्हणून मी शस्त्र धारण करीन ना, दंड धारण करीन, शस्त्र धारण करीन, कुलप लावीन, करीन का नाही असं. मग तो चोरही काय करत का माझ्याकडे खायलेच नाही, तोही चालकू घेईल, तोही बिचवा घेईल का बाबा याला मी मारीन आणि त्याच्यातला हिसकून आणीन. हिंसा निर्माण झाली का नाही हिंसा निर्माण. आणि मग हिंसा निर्माण झाली तर मग माणूस तो मराठी घाबरतो, मग तो खोटं बोलणं सुरू करायला लागला का नाही मी नाही केली जी बाबा चोरी, मी नाही केली ती त्यानं केली. तो म्हणे नाही मी नाही केली बाबा, माझ्यावर खोटा आरोप करत आहे, मी नाही केली. चुगली सुरू झाली, चुगली करताय ना मग माणूस एखादी ते. मग आता चुगली झाली सुरू, मग त्याच्यातून पहिलं गरिबीमुळे चोरी झाली, चोरीपासून हत्येवर आला माणूस, हत्येवरून खोटं बोलण्यावर आलं, खोटं बोलण्यावरून चुगलीचा आळ्या करण्यावर आला. आणि असं करत करत मग व्यभिचारावर लोक गेले, प्रलोभनावर लोक गेले. मग आई वडिलांचा आदर करणं त्याने सोडून दिलं, कारण खर्च जास्त वाढते मायबापाचा आदर करायचा म्हणल्यावर. म्हणजे एकीकडे इकडे मुलाला कपडे घ्या एवढा पैसा, आणि त्यातच बायकोलाही घ्या, त्यातच आईलाही घ्या, त्यातच बापालाही घ्या. मग आता 4-4 लोकांचा जीवनाचा खर्च, याचा खर्च त्याचा खर्च करणं कठीण होऊन जाते लोकांना. मग त्याच्यापेक्षा बाबा हे तर काय म्हातारेच आहेत, आज नाही उद्या मरणारच आहेत, मग होय तिकडं आदर नाही राहिला. हा भाऊ मोठा भाऊ आहे, लहान भाऊ आहे, मग त्यांना वाटलं जाऊ दे ना काय करायचा, भाऊ बंद की तर तू तुझं लग्न केलं, तू तुझा अलग राहील, मी माझा अलग राहतो. भाऊ आता आदर करायला तयार नाही, मायबापाचा आदर करायला तयार नाही. आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे काय आहे, उपजीविका आहे ना. तर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारखा महान तर मला कोणी दिसत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनीच ओरिजिनली भगवान बुद्धाला बरोबर समजून घेतलं होतं. बरोबर आहे का नाही. आणि बाकीचे जेवढेही लोक तुम्हाला आध्यात्मिक किंवा अशा प्रकारच्या त्या गोष्टी शिकवतात सांगतात ना, तर ते कसं आहे, तर एक प्रकारचा झलावा आहे. काय आहे तो एक प्रकारचा झलावा आहे, ती एक प्रकारची दिशाभूल आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही प्रॅक्टिकल नाही आहे, आणि त्यांना स्वतःच्या जीवनात ते प्रॅक्टिकल नाही आहे. बाकीच्यांचं जाऊ द्या, ते उपदेश करतील ते करतील, पण स्वतःच्या जीवनात त्यांचं स्वतःचं काही प्रॅक्टिकल नाही. तुमच्या घरी भंतेजी समजा आले, उदाहरण सांगतो, आले तर तसंच करा, करून पहा. म्हणजे असं ऍक्च्युली करा नाही, पण करून एकदा टेस्ट घेऊन पहा, थोड्या वेळासाठी, 10 मिनिटासाठी, 15 मिनिटासाठी. तुम्ही त्यांना डान्स नका देऊ, आले डान्स द्यायचं नाही, जेवण द्यायचं, चला जा भंतेजी म्हणायचं. अरे तो भंतेजी इतका दुखी होऊन जाईल बिचारा, इतका परेशान होऊन जाईल, तो म्हणतो काय बाबा मी यांच्या घरी आलो आणि गाणे नाही दिला आम्हाला. मग काय तर धम्मा आहे का पैसा आहे, काय आहे नेमकं. तुम्ही ओरिजिनली जर पाहिलं तर प्रत्येक माणसाचा जो व्यवहार आहे तोच धम्म आहे, नाही का. व्यवहारच भगवंताने व्यवहार धम्म आहे ना, व्यवहार. आणि म्हणजे लँग्वेज समजत नाही बुद्धाची आपल्याला. व्यवहार देस ना, आना देस ना, परमर्थ देस ना, हे शब्द भगवंताचे. व्यवहार धम्म, व्यवहार धम्म म्हणजे आपला व्यवहार ज्या गोष्टी चालतो तो व्यवहार धम्म, त्याला भगवंताने व्यवहार धम्म म्हटलं. हा दान, शील, हे सगळे व्यवहार धर्म आहेत. कोणते धर्म आहे ते? व्यवहार धर्म म्हणतात याला. याच्याने व्यवहार चालतो आपला माणसांचा, म्हणून तो सगळ्या प्रकारचा व्यवहार चालतो. तर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या गोष्टींवर विशेष भर दिला आणि ती गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला भगवान बुद्धाचा. का नाही, भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तो जमिनीवरचा धम्म आहे. आणि हे लोक तुम्हाला धम्म सांगतात, तो कुठला सांगतात त्यांनाच नाही माहित आहे. तुम्ही करा, एखादा भंतेजी तुम्हाला म्हणत आहे का बाबा पुनर्जन्माबद्दल, देवी देवतांबद्दल किंवा अशा काही गोष्टी सांगते, तुम्ही हेराव घाला, म्हणा का चला बाबा दाखवून द्या आता आम्हाला पाऊस, आता आम्हाला. तुम्ही स्वतः ते जाणलं का?
विचारा. जर ते म्हणतील का हो बाबा जाणलं, ठीक आहे, आम्हाला मग मार्ग सांगा जाणवून देण्याचा. मग काय करतील ते? असे पळ काढतील की दुसऱ्यांदा तुम्हाला दिसणारच नाही कधी, ते दिसतच नाही तुम्हाला, ते इतके गायब होऊन जातील जसे काही अदृश्य झाले या जगातून. ते सगळ्या भाकड कथा आहेत. कशामुळे भाकड कथा म्हणतो मी त्यांना? एकदा असंच व्हॉट्सअपवर चर्चा चालली होती. मग एका बंदिनीनं देवता लोकांची माहिती टाकली. तर मी म्हटलं बंदिनी, म्हणलं हे माहिती तुम्ही कशाला टाकली? हा, आता माझं नाव म्हणजे कसं थोडं फेमस नाव आहे ना, माझं नावच असं पाहिल्याबरोबर बहुतशा लोकांचा दिमाग जो आहे तो असा चक्रावून जाते. कशामुळे? कारण आता फेमस नाव आहे आपलं. ऍक्च्युली मी ते काही करत नाही. फेसबुक, व्हॉट्सअप, पिक्सअप मध्ये काहीच माझं नसते, म्हणजे योगदानच नसते माझं. मी चुपचाप राहणारा माणूस आहे, चुपचापच राहतो, चुपचाप कामं करतो. मला प्रसिद्धी काय आवडत नाही, कारण बहुत प्रसिद्ध होऊनच होतो मी जुन्या काळात, त्याच्यामुळे ते काही मला पसंत नाही. त्याचे दुष्परिणाम मी पाहून होतो त्या प्रसिद्धीचे. पण आता मला तिथे काहीतरी सांगायचं होतं त्या ग्रुपमध्ये, नाही का, म्हणून मी मेसेज केला. आणि मी मेसेज करत नाही, केला नाही. म्हणते ती म्हणते हे कशाला माहिती टाकली तुम्ही 31 प्रकारच्या लोकांची, हे असं तसं. तर नाही म्हणे हे असं असं आहे. म्हणून ठीक आहे ना, मान्य आहे, पण तुम्ही कशाला टाकली? आहे तर ठीक आहे, राहू दे ना ते, पण तुम्ही कशाला टाकली म्हणजे ती माहिती? तर नाही बुद्ध वचन. अरे हो, बुद्ध वचन आहे, पण तुम्ही कशाला टाकली तो माझा प्रश्न आहे. तो बुद्धाचं वचन आहे नाही आहे ते मला काय लेन देत नाही. तुम्ही मेसेज केला ना तो, तुम्ही कशाला ते मला स्पष्टीकरण द्या. तर ते काय स्पष्टीकरण देऊ नाही शकले. त्यांना वाटलं का आता मी काय बोलू. मग त्यांना म्हणलं म्हणजे जी गोष्ट तुमच्या अनुभवाला येत नाही, जी गोष्ट तुम्ही कधी प्रत्यक्ष अनुभवली नाही, प्रत्यक्ष पाहिली नाही, प्रत्यक्ष जाणली नाही, आणि जेव्हा मला ती गोष्ट तुम्ही शेअर करता, सांगता, म्हणजे तुम्ही खोटं बोलता ना. म्हटलं खरं तुम्ही बोलता, बरोबर आहे का नाही? काय बोलणं आहे ते, खोटं का खरं? हा, जसं आता एक मी म्हटलं का बाबा ही चटई हिरव्या रंगाची आहे, हे मी प्रत्यक्ष पाहिलं म्हणून म्हटलं हिरव्या रंगाची आहे. तुम्ही विश्वास ठेवाल त्याच्यावर का हो बाबा हिरव्या रंगाची, आम्ही पाहिलं हिरव्या रंगाची आहे. मग ते वचन खरं झालं का खोटं झालं? खरं झालं ना. तिथे वाद होईल का? नाही होईल, खरं आहे बाबा. पण जी गोष्ट समजा आपण पाहिलीच नाही, जाणलीच नाही, समजलीच नाही, आणि त्या गोष्टी आपण पसरवत राहिलो, तर त्याच्यामुळे कलह वाढेल की नाही, वादविवाद वाढेल की नाही. मी म्हटलं मग भंतेजींना, अरे म्हणलं भंतेजी बाबा, पहिलंच म्हणलं आमच्या समाजामध्ये वैचारिक गोंधळ आहे म्हणलं अनेक प्रकारचा, आणि तुम्ही परत कशाला गोंधळ वाढवता? तुमचा प्रत्यक्ष अनुभव आहे का तो? तर नाही म्हणे भगवान बुद्धाचा. मग भगवान बुद्ध पाहत बसतील ना. म्हटलं सांगायचं का नाही सांगायचं, तुम्ही कशाला मध्ये तिथे पडता? ते बुद्धाचं नॉलेज आहे, बुद्ध पाहत बसतील. तुमचं नॉलेज आहे का ते? तर नाही म्हणे माझं नाही. तर मग तुमचं नॉलेज जे आहे ते तुम्ही सांगा, तुम्ही भलत्याचं नॉलेज नका सांगत बसू. ते भगवान बुद्ध पाहत बसतील, भगवान बुद्ध काय करायचं काय नाही. म्हणजे आपल्याकडे हा दोष आहे प्रवचन करणाऱ्या लोकांमध्ये, तर जे त्यांच्याकडे आहे ते सांगत नाही, लपव लपव ठेवतात, कारण त्यांच्याकडे काही आहेच नाही. लोकांचं भलं करण्याचा, कल्याण करण्याचा जो एक सोच पाहिजे, एक मार्ग पाहिजे, जो विचार पाहिजे, तो त्या लोकांनी विकसितच नाही केलेला आहे. आणि ते अशा गोष्टी सांगत आहेत आपल्याला का ज्या गोष्टींवर आपण काम नाही करू शकत. बरोबर आहे का नाही? तुम्ही देवता लोकात नाही जाऊ शकत. आणि हे जे आमचे भंतेजी लोक जे आहेत किंवा बाकीचे उपासक आहे कोणी असतील, त्यांना तुम्ही स्वतः विचारा का तुम्हाला काय गॅरंटी आहे का म्हणा का मेल्याच्या नंतर तुम्ही देवता लोकात जाल? तुम्ही एवढं सांगता हे पुण्य करा, ते पुण्य करा, ते पुण्य करा. कधी केलं पुण्य? बहुत पुण्य झालं आता तुमचं. तुम्हाला काही स्वतःला गॅरंटी आहे का ते गोष्ट आहे का नाही आहे? जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्यांना टोचणी द्याल आणि म्हणाल का तुम्ही स्वतःची गॅरंटी सांगा की तुम्हाला त्याची शाश्वती आहे का, अॅक्युरेटली तुम्हाला माहित आहे का, निश्चितपणे तुम्हाला माहित आहे का. जसं आपल्याला कसं माहित राहते चांदूर रेल्वेला जायचं आहे, अमरावतीला जायचं आहे, निश्चित माहित राहते ना आपल्याला. मग तसं तुमच्याकडे निश्चित काय आहे का, त्याचं ते उत्तर देऊ शकत नाही. मग माझं म्हणणं हे आहे की बाबा रे, ज्या गोष्टीबद्दल तुम्ही निश्चित नाही आहे, ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला काही गॅरंटेड माहिती नाही आहे, तर त्या गोष्टी कशाला विनाकारण समाजामध्ये पसरवायच्या आणि सांगत बसायच्या? हा, की समाजामध्ये विनाकारणच्या त्या लोकांच्या समस्या, अडचणी, दुःख दूर करण्यासाठी त्यांना प्रॅक्टिकल उपाय काहीतरी द्यायला पाहिजे. ते मग बाजूला चालले जातात ना, त्या समस्या बाजूला चालल्या जातात. आपल्या बेरोजगारीची समस्या बाजूला चालली जाते, गरिबीची समस्या बाजूला चालली जाते, किंवा पती पत्नीचं पटत नसेल, घरात भांडणं असेल, ती समस्या बाजूला चालली जाते.
व्यसनाधीनतेची समस्या बाजूला चालली जाते. शेतीमध्ये बरोबर पीक उत्पन्न होत नाही बाबा, ती समस्या बाजूला चालली जाते. म्हणजे ज्या समस्येने माणूस दुःखी कष्टी परेशान आहे ती समस्या दुसरीकडेच राहते. आणि मग त्याचे उपाय काय असतात की नाही तुम्हारा भला हो जाएगा. कैसा भला हो जाएगा रे बाबा, नहीं हमें तुम मोनास्ट्री को दान दो तुम्हारा भला हो जाएगा. कोण भला करेगा, बहुत पुण्य आहे, पुण्य तुम्हारा भला करेगा. अरे तुमचं स्वतःच तुम्ही भलं केलं का ते तर पहिलं पहा. बाकीच्यांचं आमचं तर जाऊ द्या. मी तर अनेक लोकांना कधी कधी म्हणतो, आता आमचे एक भिक्षू होते माझे मित्र, मोठ्या मजेशीर गोष्टी आहेत माझ्याकडे. तर मग ते घरगृहस्थीत केले. आता घरगृहस्थीत केले, आता चांगली गोष्ट आहे, गेले तर गेले, काय हरकत आहे नाही का. मग एखादी वर्ष राहिले आणि एखादी वर्ष राहिल्यावर परत भंतेजी बनले. आता मी म्हटलं बाबा रे तुम्ही भंतेजी होते आधी, घरगृहस्थीत गेले, चांगलं झालं, आणि परत भंतेजी होते, कशासाठी बनले, काय कारण आहे बाबा. आता मला तर सगळं माहितच होतं ना. मध्ये ते लागले करायचे. अरे पागल मनुष्य म्हटलं, प्रॉब्लेम असा आहे म्हटलं की हे प्रवचनातून सांगणं सोपं आहे. म्हणता की तू पट्टानं पुरत दार सत्संग हो अनाकुलाचं कमवंता एकदम मंगल मुतमंग, हे प्रवचन झाडाने सोपं आहे म्हणते. कमाताकडे सेवा केली पाहिजे, बायको पोराचं पालन पोषण केलं पाहिजे नाही का, गडबड करणं कोणतं काम नाही केलं पाहिजे, बहुत मजा येते म्हणलं. झाडासाठी भेटला मायकात दे रे बाबा प्रवचन, दे रे बाबा प्रवचन. जेव्हा म्हणलं येतो आपण घरगृहस्थीमध्ये आणि तेव्हा मग निघते म्हणलं पाणी. बरोबर आहे का नाही. आई म्हणते बापू मला औषध दिले रे बाबा 10 रुपये. बाप म्हणते बापू थोडस काम कर रे, मला थोडी मदत कर रे. तेव्हा माणसाच्या दिमाग चक्र व्हायला लागते. तेव्हा वाटते का ये क्या आहे बाबा. म्हणजे जेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल समस्या येतात, प्रॅक्टिकल अडचणी येतात, तेव्हा तुम्हाला त्या सोडवता येत नाही. कायची तुम्ही बुद्धी कमावली. मी अनुभव करून पाहिला या गोष्टी. मी भंतेजी राहिलो आणि गृहस्थीमध्ये राहिलो, कारण मला अनुभव करायचा होता का जो धम्म मी जाणला, जो मला कळला, जो मला समजला, मला जगता येतो का नाही अडचणीमध्ये राहत असताना. आणि सुखासुखी तर कोणालाही जगता येईल. तिथे काय तुम्हाला फुकटचं खायला भेटत आहे, दान दिलं खातो आपण. आणि सगळं जर तुम्हाला व्यवस्थित भेटत आहे तर तुम्हाला काय माहिती आहे हार्डशिप्स काय आहेत, अडचणी काय आहेत, तिथून मार्ग कसा काढायचा. तिथे तुम्हाला बुद्धी चालवा लागते. ही बुद्धी जर तुम्हाला चालवता आली तुम्ही महान, नाही चालवता येतं काय ते तुम्ही महान. म्हणून आम्ही कित्येकदा या गोष्टी अनुभवलेल्या आहेत स्वतः, की ज्या लोकांनी भंतेजी होते, नंतर त्यांनी चिवर उतरवलं, 1 वर्ष 1.5 वर्ष 6 महिने घरगृहस्थीत राहण्याचा प्रयत्न केला, नंतर त्यांची मोठी आपत झाली. त्यांना मग मान कोणी देत नव्हता, सन्मान कोणी देत नव्हता, घरचे कामं करा लागत होते, भाजीपाला आणा लागत होता, काय काय अडचणी आल्या. त्यांना वाटलं का खिशामध्ये पैसे राहत नाही, मोठ्या अडचणी आहे रे बाबा, आता काय उपाय आहे. चला बाबा हे काय आपल्या जमत नाही रे बाबा, चला भंतेजी बना. म्हणजे आधी ते लोक भंतेजी होते ते काही तुमच्या दुःखमुक्तीसाठी नव्हते बनले, आणि नंतर ते भंतेजी बनले ते तुमच्या दुःखमुक्तीसाठी नाही बनले. त्यांना ते धम्मानुसार जगताच नाही येत आहे बिचाऱ्यांना. ना भंतेजी म्हणून जगता येत आहे, ना गृहस्थ म्हणून जगता येत आहे. मग त्याच्यासाठी ते बनले आणि समजा प्रवचन देणं सुरू आहे त्यांचं. प्रवचन द्यायला काय लागतं. मी प्रवचन काही देत नाही, त्या बहुत लहानपणी सोडून दिला प्रवचन देणं. जे प्रॅक्टिकल आहे ते सांगतो, ऐकत असाल ऐका, नाही नका ऐकू, असा माझा थोडासा हेकर स्वभाव आहे. तो हेकर याच्यासाठी बनला का बाबासाहेबाचा शिष्य आहो मी. बाबासाहेब होते हेकर नाही का, बाबासाहेब मोठे हेकर होते. भगवान बुद्ध तर त्याच्यापेक्षा हेकर होते. एखाद्या भंतीचे चुकलं मोग पुरुषा मूर्खा तर हो म्हणाले माझ्या सांगातून बाहेर. परवा नव्हते करत भगवान बुद्ध, बरवा बिलकुल नव्हते करत भगवान बुद्ध. चुकलं बस, चुकीला माफी नाही असा प्रकार भगवान बुद्धाचा होता. पण आपण भगवान बुद्धाची प्रतिमा अलग पद्धतीने प्रेझेंट केली, पण सूत्र वाचल्यावर आपल्याला दिसून पडते. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की केवळ प्रवचन देणे वेगळा विषय आहे, आणि आपल्या जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करणे हा वेगळा विषय आहे. दोन्ही अलग अलग विषय आहेत. बरोबर आहे का नाही. आणि मनुष्य हा प्रवचनामुळे सुखी नाही बनत. मनुष्य जो सुखी बनतो त्याच्या रोजच्या जीवनामध्ये ज्या अडचणी येतात, दुःख येतात, त्याला ते हाताळता आलं पाहिजे. त्याच्यामुळे तो व्यक्ती बनतो सुखी. बरोबर आहे का नाही. आणि मग मी काय केलं, क्लिनिकल बुद्धिझमचा शोध लावला. सायंटिस्ट आहो मी.
पण तसा केमिस्ट्री तर नाही. आपला गुरुधर्मातला मी त्याचा शोध लावला का नाही. माणसाला प्रॅक्टिकली हे समजलं पाहिजे का त्याला स्वतःला कसं हाताळायचं आहे, आणि त्याला ते थोडंसं स्वतःला हाताळता आलं की मग तो या जगामध्ये सुखाने जगू शकेल, थोडंसं समाधानाने जगल. तो गरीब असेल तरी तो गरीब नाही राहणार, तो श्रीमंत बनणार. श्रीमंत असेल तर श्रीमंतीचा चांगला उपयोग करणारा बनणार, कारण ते त्याला माइंडला कसं वळण लावायचं, कसं समजायचं, ती ट्रेनिंग जी आहे ती मग आम्ही देणं सुरू केलं, आणि ती ट्रेनिंग आम्ही प्रॅक्टिकल देतो. तर त्याच्यामुळे हे लक्षात घ्यायचं आपण की जे काही आपण आपल्या जीवनामध्ये शिकतो ते प्रवचन ऐकासाठी नाही शिकत. आपण शिकतो आपल्या स्वतःच्या जीवनासाठी. का तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणी येतील, आणि येतातच जीवन म्हणल्यानंतर. बिमारी आहे, तब्येत खराब आहे, झगडे होणं आहे, गरिबी आहे, कोणाकडून कर्ज काढणे आहे, कर्जासाठी लोक तगादा लावतात, कधी कोणत्या इच्छा पूर्ण होतात, कधी इच्छा पूर्ण होत नाही. अनेक प्रकारच्या अडचणींनी आपण ग्रस्त राहतो प्रत्येक जण, बरोबर आहे का नाही. असा कोणी माणूस नाही ना कोणती बाई नाही का ज्याला कोणत्याच अडचणी नाही आहेत. एखाद्याला पैशाची अडचण नसेल, आरोग्याची अडचण आहे. एखाद्याला पैशाची नसते, आरोग्याची नसते, पण पत्नीसोबत पटत नाही, ती अडचण आहे. म्हणजे अडचणी राहते ना काही नाही काही. असा कोणी व्यक्ती नाही का त्याला अडचणी नाही त्याच्या जीवनामध्ये. सगळं काही ठीकठाक असते, पत्नी बरोबर राहते, पती बरोबर राहते, घरदार चांगलं राहते, आरोग्य राहते, सगळं राहते. पोरं चांगले वागत नाही त्याचं टेन्शन राहते, तो नापास होते त्याचं टेन्शन राहते, किंवा रात्रभर घरी नाही येत, मूर्ख मित्रांसंग त्याचं टेन्शन राहते. टेन्शन काही नाही आहे. तर प्रत्येक व्यक्ती कोणत्या नाही कोणत्या तणावाखाली, कोणत्या नाही कोणत्या टेन्शन खाली, कोणत्या नाही कोणत्या दुःखाखाली राहते. मग हे सगळे दुःख तुम्हाला हाताळता येण्यासाठी भगवान बुद्धाचा धम्म आहे. हा धम्म काय तुम्हाला स्वर्गात जाण्यासाठी नाही आहे मेल्यावर. आणि जर तसं कोणी सांगत असेल त्याला पहिले फाक लावून लावा तुम्ही. काही गरज नाही म्हणा बाबू तुझी, त्या ब्राह्मणाने आम्हाला तसंच सांगलं म्हणा, नाही का तू असं कर बाबा स्वर्गात जातील, तसं करू नको नरकात जातील. आणि आता ते तुम्ही आम्हाला तेच सांगा म्हणा परत डबल. बुद्धाचा धम्म हा मेल्यावर स्वर्गात जाण्यासाठी नाही आहे. बुद्धाचा धम्म मेल्यावर कोणत्या तरी नरकात जाण्यासाठी नाही आहे. बुद्धाचा धम्म याच जगामध्ये धम्मराज्य आणण्यासाठी आहे की नाही. बाबासाहेबांनी प्रकरण लिहिलं बुद्धांच्या धम्मामध्ये का याच जगामध्ये मला धम्मराज्य निर्माण करायचं आहे. मग धम्मराज्य कसं निर्माण होईल. धर्मराज्य तिथे निर्माण होईल जेव्हा आपले व्यवहार चांगले बनतील. मग व्यवहार काय आहे. आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं विचार करणं, एकमेकांना मदत करणं. म्हणजे मदत करणं म्हणजे कोणती मदत करणं. पैशाची मदत करणं, त्यांनी आपली मदत करणं, या अनेक सगळ्या गोष्टी मध्ये जेव्हा आपण एकमेकांची साथ देतो, एकमेकांमध्ये मिसळतो, तेव्हा समस्या हळूहळू काय होतात, दूर होतात. आज जगाने या गोष्टी समजून घेतल्या आणि त्याच्यामुळे जरी त्यांनी नैतिकतेचा प्रचार आणि प्रसार भगवान बुद्धाचं नाव घेऊन केला नसेल, परंतु त्यांनी त्यांच्या ऑफिसेसमध्ये, कारखान्यांमध्ये, मॉलमध्ये हे बुद्धाचे नियम कंपल्सरी लागू केले. कसे केले. कंपल्सरी. कुठल्याही मॉल मधल्या मुलीला दुसऱ्या ग्राहकावर रागवण्याचा, ओरडण्याचा, चिडण्याचा अधिकार नाही आहे. आणि जर ती मुलगी तशी करताना दिसली ना, वारंवार करताना दिसली, तर तिला म्हणते बाबा तू घरी जाऊन बस. तिला मैत्रीनं वागाच लागल म्हणजे वागाच लागल. कंपल्शन आहे का नाही. तेव्हा तर तेवढा मोठा मॉल चालते, तेवढा मोठा आर्थिक व्यवहार चालते. तर त्यावरून आपण समजून घ्यायचं की बुद्धाने शिकवलेली नैतिकता, बुद्धाने शिकवलेलं शील, बुद्धाने शिकवलेला धम्म हे आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी आहे. आणि ते हे कल्याण या जगातल्या व्यवहारामध्ये आहे. आणि हा जगातला व्यवहार जेवढा चांगला राहील, उत्तम राहील, व्यवस्थित राहील, तेवढं आपलं भलं आहे, तेवढं आपलं कल्याण आहे. परंतु मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे हे जे काही रिकाम टेकडे लोक आहेत, हे जे काही दुसऱ्यांच्या मेहनतीवर आणि कष्टावर फुकट फाकट जगणारे लोक आहेत, तेच तुमच्या सर्वांच्या डोक्यामध्ये भूलथापा देऊन ठेवत असतात, नाही का. कारण त्यांच्याकडे दुसरं काही कामच नाही ना. ते आमचे गाडगे बाबा एकदा म्हणले होते एका प्रवचनामध्ये, काही नाना तऱ्हेचे देवीचे कर्मकांड कुर्मकांड जे लोकांनी शोधले तर होते म्हणजे रिकाम टेकड्या लोकांनी शोधले. कारण त्यांना तर काही काम नाही, धंदा नाही, लावून द्यायचं तुम्हाला नादी. तर त्याच्यामुळे आपल्या जीवनातली दुःख आणि त्या दुःखाचे कारण, दुःखाचे उपाय आपल्याला समजत नाही राहत, ते मार्ग समजत नाही राहत. मग एखादा माणूस येते ना आपल्याला तुक्का मारून जाते. अरे ह्या विठ्ठोबाबाकडे जर गेला ना म्हणते, तुपाची वाजबीत लावली ना म्हणते 1 महिना, बस सगळ्या अडचणी दूर म्हणते.
आणि तू माझ्यावर विश्वास नाही ठेवत का म्हणते, मी तुला खोटं सांगणार आहो का म्हणते. आणि तो माझ्या शेजारचा माणूस मध्ये त्याची परिस्थिती तर अशी होती मध्ये खराब, बिलकुल त्याने 1 महिना ते तुपाचा दिवा लावला म्हणते घरी 5 वाजता उठून सकाळी आंघोळ बिंगोळ करून बस त्याची परिस्थिती एका महिन्यात तर बदलली म्हणते. मग आपल्याला वाटते चला बाबा करून पाहिला काय हरकत नाही, झालं गेले दिसतो बाबा. आता तुमच्याकडे तर असे माध्यम आलेले आहे, आता तो माणूस सांगते युट्यूबवरचा एक बहुत माणसं सांगतात, हे म्हणते रत्न लावा म्हणते कोणते तरी, हे रत्न लावला का त्या गुरुग्रह बाबा त्याने पागल माणसा, तो गुरुग्रह इतका मोठा आहे त्या पृथ्वीच्या 16 पट आहे तो, ते पृथ्वीच्या जवळ गेले त्या पृथ्वीला खाऊन टाकल तो, आपली जिंदगी बर्बाद होऊन जाईल 1 मिनिटामध्ये त्या आणि तो सांगते का त्या अंगठी लावल्याने गुरुग्रह प्रभाव पडतो. आणि तो दाखवते प्लॅनेट ते याच्यावर युट्यूबवर, आणि ते ऐकणारे पाहणारे पागल आणि तो सांगणार होता त्याच्यापेक्षा पागल. हे असे ऍस्ट्रॉलॉजी, ते रत्नवाले धागेदोरेवाले, ते पूजा स्थानामध्ये काहीतरी रुद्राक्ष ठेवा, मंत्रित रुद्राक्ष भारलेला तो लक्ष्मीचा काहीतरी तो कॉईन राहते तो ठेवा. अरे अशी अंधश्रद्धा लोक पसरवत आहेत जिकडे तिकडे, आणि त्या अंधश्रद्धेला मोठा त्यानं सायन्सचा मुलामध्ये दिला आहे. ऐसी एनर्जी काम करतीये, वैसी एनर्जी काम करतीये, असं झालं तसं झालं. अशीच माझ्याकडे एक महिला आली, तिला शिकायची होती रेकी. आता मी रेकी शिकवतो, मग ती आली माझ्याकडे. आता तिच्या डोक्यात तोच भूत होता त्या लोकांनी टाकून ठेवलेला. मग ते माझ्याकडे असं म्हणे असे युनिव्हर्सल एनर्जी आहे, ऐसी मदत करते वैसी मदत करते. मला किती दिवसापासून प्रॅक्टिस चालली बाबा, तर म्हणे 2-3 वर्ष झाले. कोणाकडून केली म्हणजे डिग्री वगैरे, तर मग त्यांनी काही त्यांच्या टीचरचं नाव सांगितलं. तर म्हणलं मग ते युनिव्हर्सल जी एनर्जी आहे म्हटलं, जरा काय अनुभव आहे बाबा तुमचा, कशी काम करते. आता एवढं 3 वर्ष झाले, गुरु तुमचा महान होता, सांगा म्हणलं काय युनिव्हर्सल एनर्जी तर. अरे मग काय तिला सांगता नाही आलं. हे शब्द आहेत फक्त, हे फक्त काय आहे, हे शब्द मात्र आहेत, हे असं काही नसते. तिला म्हटलं का शरीरामधली एनर्जी सिस्टम काम कशी करते हे तुम्हाला माहित नाही म्हणलं ताई, आणि तुझ्या गुरुलाही माहित नाही म्हणलं, आणि तुला आता सांगतो म्हणलं कशी काम करते. आणि ते सांगितलं मग त्यांना शरीरात जी ऊर्जा निर्माण होते ती कशी ऊर्जा निर्माण होते, त्याची काय प्रोसिजर राहते ऊर्जा निर्माण होण्याची, आणि तीच ऊर्जा राहत असते म्हटलं. हे बाहेरची ऊर्जा तुमच्यापर्यंत येत नसते म्हटलं, त्याचा सोर्स लिमिटेड राहतो. परंतु लोकांना कसं माहित नसते ना, कोणी कोणतं ज्ञान घेत नाही, बरोबर शिकत नाही, सुज्ञ चांगल्या माणसाकडे जात नाही. अशा ऍडव्हर्टायझिंग वर प्रवचन भाळून जातो आपण. आपल्याला वाटते बापरे मोठा चमत्कारिक बोलताय, काहीतरी मोठी मोठी गोष्ट बोलताय, आपल्याला वाटते बापरे बहुत महान माणूस होते, पण ऍक्च्युली ते खोट्या गोष्टी असतात. जसं ब्राह्मणांनी सांगितलं का अरे ते सगळं जे पहिलं ब्रह्मांड होतं म्हणजे अंड होतं असं नाही का, आणि ते मग अंड फुटलं, आणि त्या अंड्यातून मग तो ब्रह्म निघाला, आणि त्यानं मग मुखातून ब्राह्मण निर्माण केला, बाहूमधून मग क्षत्रिय निर्माण केला, आणि मग त्याने सूळ केली त्या ब्रह्माने, आणि मग समुद्र बनला. तुम्ही वाचा तेव्हा तो खारट आहे, म्हणजे माणसाची सूळ खारट आहे म्हणजे समुद्रही खारट बनला, त्या ब्रह्माची सूळ खारटच होती. अरे काय पागल बना. म्हणजे अशा प्रकार लिहिलं आतापर्यंत ते सुरू आहे. बिलीव्ह विश्वास, तेच विश्वास करणं सुरू आहे लोकांचं. आता त्यावेळेस काय लोकांकडे अक्कल होती नाही. जसं ते महात्मा फुले सिरियल तुम्ही जर पाहिजे, ते एक ऍडव्हर्टाईज आली होती काल परवा. त्या ठिकाणी ते म्हणते की जर समजा महिलेने अक्षर लिहिले तर पोटाच्या म्हणजे नवऱ्याच्या पोटामध्ये किडे होतात, आणि ते किडे मग वळवळ करतात. म्हणजे ते महिलेने शिकूच नाही बाबा. आता ते ज्योतिबा फुले आपल्या पत्नीला शिकवतात आई लिहायचं, सगळे ब्राह्मण लोक परेशान, कसं काय शिकवते बाबा आपल्या बायकोला, महिलांनी शिकलंच नाही पाहिजे. अरे तुम्ही सांगा, जर बाई अडाणी आहे, माणूस अडाणी आहे, कोणत्या धर्मग्रंथात काय लिहून आहे, कोण वाचून पाहणार आहे. आणि तुम्ही वाचूनच नाही पाहिजे, खरं खोटं कसं ठरवाल, बरोबर आहे का नाही. खरं खोटं ठरवत नाही तर मग जो सांगत आहे तर खरं असेल बाबा ब्रह्म आपल्याला काय माहित आहे, तो अभ्यासू माणूस आहे, त्याच्याकडे मोठे मोठे पुस्तक आहे, तो महान असेल असंच वाटते ना माणसाला. असेल बाबा त्यानं केली असेल निर्माण सृष्टी, आपल्याला काय माहिती आहे सृष्टी निर्माण झाली का नाही झाली. तो डार्विन नावाचा पहिला माणूस आहे ज्यानं म्हटलं का उत्क्रांती झाली बाबा, पण त्याच्या आधीपर्यंत लोक ईश्वराने झाली म्हणत होते ना, आणि ते 1000 वर्षापासून लोक हेच मानत होते का ईश्वराने झाली. आपण आता डार्विन एवढा शोधही लावला बघा,
एवढं पुस्तकही लिहिला, ओरिजिनल स्पेसिस लिहिला, डिसेंट ऑफ मॅन लिहिला, तरी पण लोक तेच मानतात ना, मानतात की नाही? अजूनही चाललं सायंटिस्ट. म्हणजे अज्ञानाची काही म्हणता, अज्ञान अज्ञानच राहते. मग या अज्ञानाचा मग लोक काय करतात, पाहतात की आता लोक मोबाईल वापरणारे बनले, आता लोक कम्प्युटर वापरणारे बनले, आता IIT मध्ये शिकत आहेत, एम्स मध्ये शिकत आहेत, इंजिनियर बनले, सायंटिस्ट बनले, चांगल्या मोठ्या मोठ्या पदावर आहे. मग अशा लोकांना बयाड बनवायचं असेल तर सायन्सचाच आधार घ्यावा लागेल, नाही ना? मग सायन्सचा आधार घेताना कोणत्या सायन्सचा आधार घ्यावा लागेल? डुप्लिकेट सायन्सचा आधार घ्यावा लागेल. आणि त्याच्यात डुप्लिकेट सायन्स सर्वात मोठा कोणता? एनर्जी. दिसत नाही ना, पृथ्वीचा आधार नाही घेते, कारण पृथ्वी दिसते, प्रयोग करून पाहता येईल. एनर्जीवर प्रयोग नाही करून पाहतायत, मग तो आधार घेतात. निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी, मग त्याचा असा इफेक्ट होतो, तसा इफेक्ट होतो. आणि जे मग शिकले सवरले लोक, घाल रे बाबा अंगठ्या, नाही का, कर रे बाबा ऍस्ट्रॉलॉजी, कर रे बाबा वास्तुशास्त्र, इकडला दरवाजा तिकडे कर, तिकडला दरवाजा तिकडे कर. आणि ते भगवान बुद्धांनी जे सांगलं का सगळं माइंड बदलावा लागते, तर ते माइंडवर त्यांचं लक्ष नाही आहे. हे तसंच राहिलं तरी चालत. लोभी, द्वेषी, मूर्ख काय ते राहू दे तसंच, फक्त हे आमच्या अंगठ्या बिंगठ्या बदलल्या पाहिजे, आमचे घरदार बदलले पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, शिकले सवरले म्हणजे अक्कल येते अशाचा भाग नाही. तुम्हाला बेवकूफ बनवण्यासाठी काही लोक तयारच असतात आणि ते बनवत राहतात. आणि म्हणून भगवान तथागताने धर्म शिकवला आणि समजावून सांगितलं, ए ही पस्सिको, या आणि पहा. जो व्यक्ती असं म्हणेल का या आणि पहा, त्याच्यावर विश्वास ठेवा. पण जो म्हणेल की धर्मग्रंथात लिहून आहे, बिलकुल लांब पडा त्याच्यापासून. तो तर ब्राह्मण झाला. जरी वेश भिक्षूचा असेल, जरी वेश मुल्लाचा असेल, जरी वेश पादरीचा असेल, वेश कोणाचाही असो, पण तो तर गेला कामातून. कारण काय, तुम्हाला चुकीची गोष्ट सांगत, धर्मग्रंथात आहे म्हणताय, प्रॅक्टिकल नाही सांगत आहे. आणि बुद्ध काय म्हणले, ए ही पस्सिको, या आणि पहा, असे म्हणले की नाही भगवान बुद्ध? भगवान बुद्ध म्हणले का धर्मग्रंथात लिहून आहे? कोणत्या तरी धर्मग्रंथाचं नाव भगवान बुद्धाच्या त्रिपिटकात दिसते आपल्याला का? या धर्मग्रंथात भगवान बुद्ध म्हणले, पुब्बे अनन्नसु तेसु धम्मेसु चक्षुः उत्पादे, का पूर्वी कधीही न ऐकलेल्या धर्मामध्ये मला चक्षु उत्पन्न झाले, नाही का, विद्या उत्पन्न झाली, ज्ञान उत्पन्न झालं, प्रज्ञा उत्पन्न झाली, आलोक उत्पन्न झाला, असं म्हटले की नाही धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये? म्हणजे भगवान बुद्ध असे म्हटले का, या धर्मग्रंथात लिहून आहे, त्या धर्मग्रंथात लिहून आहे, या धर्मग्रंथात आहे म्हणून तुम्ही माना, असं म्हटले का? मग आपण काय म्हणत आहोत, या धर्मग्रंथात लिहून आहे, त्या धर्मग्रंथात लिहून आहे. आणि बुद्धाचं वाक्य ए ही पस्सिको कुठे गेलं? म्हणून मला नाही का जवळचे लोक कोणते वाटतात, हे सिग्मंड फ्राईड सारखे, कार्ल जुंग सारखे, आईन्स्टाईन सारखे, एच.जी. वेल्स सारखे, विल्यम जेम्स सारखे, बाबासाहेब आंबेडकरांसारखे, हे लोक माझ्यासाठी मोठे पूजनीय आहेत. ते नसतील बिचारे बनलेली, पण ते माझ्यासाठी पूजनीय, कारण त्यांनी म्हटलं ए ही पस्सिको. ते म्हटले या आणि पहा. आम्ही म्हणतो पण विश्वास नाही का ठेवू, तुम्ही प्रॅक्टिकल पहा, होते का नाही ते पहा. ते ओरिजिनल बुद्धाचे शिष्य होते आणि त्यांनी जगाला बदलवलं. एवढी मोठी इलेक्ट्रिसिटी दिली, अंधाराचं दुःख दूर केलं, एवढे मोठे चष्मे दिले, डोळ्याचं दुःख दूर केलं, हार्टच्या चिप्स बनवल्या, हार्ट अटॅकचे दुःख दूर केले. जे जे मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारची दुःख निर्माण झाली किंवा होत आहेत, तर हे सायंटिस्ट सोचचे जे लोक आहेत, वैज्ञानिक विचार करणारे लोक आहेत, तेच तुमचे दुःख दूर करत आहेत. तुमचा कोणताही धर्मगुरू तुमचे दुःख दूर नाही करत आहे. मी धर्मगुरू होतो, मी पागलासारखा असाच बडबड बडबड करायचो, पण मला जशी अक्कल आली सोडून दिलं, जाऊ दे म्हणलं, घरी इज्जत दिली परवडलं, पण लोकांना बेवकूफ बनवणं चांगली गोष्ट नाही. काय करू तुम्हाला बेवकूफ बनवून? आमचं त्या ओशोचं एक वाक्य मला मोठं पसंत पडलं त्या काळामध्ये. ओशो महान माणूस, आधुनिक काळामधला चांगला विचारवंत होता, भाषण द्या. तर मग त्याने काय म्हटलं की एखादी तुम्ही हत्या केली तर तेवढे तुम्हाला पाप लागणार नाही, पण तुम्ही गलत उपदेश जर केला तर तुम्हाला जास्त पाप लागेल. कारण हत्या केल्यावर एकच माणूस मरल ना, दोन माणसं मरतील का? एकच मरल बाबा, एक मेला त्याच्या कुटुंबाला थोडा त्रास होईल. पण तुम्ही गलत उपदेश केल्यामुळे तुमच्या पिढ्यानं पिढ्या त्या वाटेवर चालतात आणि त्याचं नुकसान होते की नाही? म्हणून उपदेश करणाऱ्या माणसाचं हे कर्तव्य आहे की त्याने असा उपदेश करावा की जेणेकरून मानवाचं दुःख खरोखर दूर होते की नाही ते पडताळून पाहूनच उपदेश करावा. आणि जर नसेल त्याला उपदेश करायचा तर चूप बसलेलं बरं आहे. आमच्या पंथीची पूजनीय आहे सिंधन म्हणतेची, आम्ही त्यांना नेहमी मानतो. कशामुळे? ते क्लिअर आहे, स्पष्ट आहे, सत्यवादी आहे. ते म्हणतात बाबा मी अडाणी आहो म्हणतात, मला काही येत नाही म्हणतात. खरं बोलतात ना ते, मुसावादा वेळपणे, बाकीच्या सारखं नाही. बाकीच्या नाही, यहाँ पे तुमने ऐसा पाप किया तो वहां पे सर्प बन जाओगे, ये हो जाएगा वो हो जाएगा. आणि आपण म्हटलं का खरंच असं झालं का बाबा, असं होते का, काय आहे का तुमच्याकडे त्याचं प्रूफ?
आहे का तुमच्याकडे काय त्याचा पुरावा? नाही, पुरावा नाही, धर्मग्रंथात नाही. मग आमचे सिल्लम म्हणते परवडले ना आम्हाला. का ते क्लिअर स्पष्ट सांगत तरी आहेत का बाबा रे मला जेवढे येते तेवढे येते बाबा, नाही येत बाकीचं. पण ते लोक जाणून बुजून तुमची फसगत करत आहेत. कशासाठी? का त्यांना मान भेटला पाहिजे, सन्मान भेटला पाहिजे, जे काही त्यांना जगण्याची सुविधा आहे ती निर्माण झाली पाहिजे. तर म्हणून हे तुम्ही लक्षात घ्या की बुद्धाचा जो धर्म आहे तो पूर्णतः प्रॅक्टिकल आहे आणि प्रॅक्टिकल दुःखाच्या मुक्तीचा मार्ग आहे. आणि असं असल्यामुळे या जगामध्ये बुद्ध धर्माचं आचरण करणारे आणि बुद्ध धर्मानुसार चिंतन मनन करणारे लाखोच्या संख्येने आहेत. एक जमाना असा होता की लोक वेगवेगळ्या धर्माला मानणारी होती, पण आता जमाना असा आलाय केवळ एकाच धर्माला मानतात आणि ते म्हणजे बुद्ध धर्माला. ते नाव घेऊ अथवा न घेऊ त्याला काही फरक नाही पडत. आईन्स्टाईनने जे म्हटलं होतं की कॉस्मिक रिलिजन, एक वैश्विक धर्म आणि वैश्विक धर्म शुड बी बुद्धिझम, असं त्याने म्हटलं होतं. हा जो वैश्विक धर्म जो आहे तो केवळ बुद्ध धर्म राहील, असं आईन्स्टाईनने म्हटलं होतं. तेवढा मोठा वैज्ञानिक, किती मोठा वैज्ञानिक तो. आणि त्यावेळी त्याने धर्माचं नाव नाही दिलं, पण त्यांना माहित होता का जसा काळ पुढे सरकेल लोक जेनेटिक्सचा विचार करतील, लोक फिजिक्सचा विचार करतील, केमिस्ट्रीचा विचार करतील, बॉटनीचा करतील, बायोलॉजीचा करतील, माकोड्यांचा करतील, झाडांचा करतील, वनस्पतींचा, माणसाचा, शरीराचा, तर तसतसे ते सत्यापर्यंत पोहोचत जातील. बरोबर आहे की नाही? कशापर्यंत पोहोचतील? ते सत्यापर्यंत पोहोचतील ना. आपण म्हणलं नाही बाबा ईश्वराने नाही बनवलं माणसाला, अरे हे आपलं मत होतं, भांडण लोक करत होते, हो म्हणत नाही बा ईश्वराने बनवलं. बुद्ध धर्माला मानणारे म्हणजे नाही बनवलं, आम्ही ईश्वराला मानत नाही. झगडे झाले नाही यांचे, बहुत वर्ष आपण झाले चालले. पण 1956 फ्रान्सिस क्रिकने डीएनएचा विचार केला, डीएनएची छानबीन केली, इलेक्ट्रोस्कोपनं परताडून पाहिलं, त्याला फक्त 4 घटक दिसले, केमिकल प्रोसिजर, आणि त्याने म्हटलं की इट इज नॉट डिवाइन, काही कुठल्या दैवाने बनलेलं नाही आहे, हे केमिकल प्रोसेस मात्र आहे. तिथे देवच नाही आढळला त्यांना. त्या गॅलिलिओने दुर्बीण काढली, पहिल्यांदा शोधलं, पाहिलं, अरे हा तर चंद्र आहे, अरे हा तर शुक्र आहे, आणि तिथं कोणी देव दिसतच नाही, कोणतं स्वर्ग काही दिसून नाही राहिलं. पहिल्यांदा त्या माणसानं शोधलं. जसजसे हे लोक संशोधन करू लागले, त्या खोलामध्ये जाऊ लागले, तसं त्यांना बुद्ध पसंत यायला लागला. अरे यार यही आदमी है वो, नाही का? कारण इथे ईश्वर नाही, आत्मा नाही, भाकड नाही, काही नाही, शुद्ध धर्म सांगितलेला आहे, एकदम पवित्र, एकदम चांगला, नैतिकतेचा चांगला. सगळे लोक धडाधड बुद्धाला शरण आले. एवढा मोठा निकोला टेस्ला, इलेक्ट्रिसिटीवाला माणूस, बुद्ध हा द मॅन ऑफ विजडम असा म्हटला, म्हणलं की नाही? तेवढं काय त्याला माहित नव्हतं, इलेक्ट्रिसिटी क्षेत्रात त्याला बहुत ज्ञान होतं त्या माणसाला, पण तरी त्याला वाटलं का मॅन ऑफ द विजडम आहे की नाही? आईन्स्टाईन एवढे मोठे महान सायंटिस्ट, ते म्हणले कॉस्मिक रिलिजन हा बुद्ध धर्म आहे. एवढे मोठे बाबासाहेब आंबेडकर, काय माहित नव्हतं त्यांना? इकॉनॉमिक्स, केमिस्ट्री, आपला सोशिओलॉजी, हे ते जे काही सामाजिक सायन्स आहेत, लॉ, कायदा बिदा सगळं माहित होतं. बाबासाहेब काय म्हणाले की बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार मानव सेवा आहे, येणाऱ्या काळासाठी बुद्ध धर्म आवश्यक आहे, बुद्ध धर्म सद्धर्म आहे असं मी मानतो, असं म्हणले की नाही? म्हणजे हे सगळे जे लोक आहे बुद्धाला का शरण गेले, कशामुळे शरण गेले? परित्राण पाठ केल्यामुळे गेले का? त्याच्यामुळे गेले का एखाद्या चैत्याची प्रदक्षिणा घातल्यामुळे गेले? कोणत्या आईन्स्टाईनने चैत्याची प्रदक्षिणा घातली? मग कशाला गेले आईन्स्टाईन? आईन्स्टाईन असो, महान लोक असो, ते त्याच्या बुद्धीचा त्याने विकास केला. जे म्हणते नाही ना पंचतन वेदित बोबिनी, सुज्ञ लोकांसाठी धम्म आहे, तर त्यांनी सुज्ञतेचा विकास केला, त्यांच्यामध्ये छानबीन केली, आणि छानबीन केल्यावर त्या सत्यापर्यंत त्यांनी पोहोचले. आणि ते सत्यापर्यंत पोहोचल्यावर जेव्हा त्यांनी पाहिलं अनेक ग्रंथ वाचून, तेव्हा त्यांना वाटलं का जसा आम्ही या सत्यापर्यंत पोहोचलो, तर त्या सत्यापर्यंत पूर्वीच्या काळामध्ये, प्राचीन काळात जर कोणी पोहोचले असतील तर ते भगवान बुद्ध पोहोचले बाबा. त्यांनी सुद्धा याच प्रकारच्या सिमिलर गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून आज संपूर्ण जगामध्ये बुद्ध धर्माचा डंका वाजत आहे. नाव घ्या अथवा नका घेऊ, पण डंका जोरात वाजत आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठं आणि चांगलं योगदान दलाई लामांचं आहे, नाही का? त्यांनी आधुनिक काळामध्ये सायंटिस्ट लोकांना, फिजिसिस्ट लोकांना, सायकोलॉजिस्ट लोकांना, न्यूरोलॉजिस्ट लोकांना, या सर्वांना बुद्धाचा धर्म समजावून सांगितला का बघा तुमची सायन्सची दिशा तुम्ही बदलवा, या दिशेला तुम्ही संशोधन करा. हे तुम्हाला मार्गदर्शन करणारे तत्व आहेत बुद्धाचे, महायान सूत्रांमधले, आणि त्या दिशेने आता वाटचाल लोकांची चाललेली आहे. तर त्याच्यामुळे आपली जबाबदारी काय आहे मग आता बुद्ध लोकांची? आपण सायंटिफिक बनणार, विचारवंत बनणार, की परत त्या हिंदू धर्माच्या उडीमध्ये जाणार, परत त्या भाकडकथांमध्ये जाणार? आपली जबाबदारी आहे की नाही काही?
तर आपली जिम्मेदारी आहे, आपली जबाबदारी आहे की आपल्या मुलांना मुलींना वैज्ञानिक दृष्टिकोन देणं, त्या वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार बुद्धाचा धम्म समजावून सांगणं, तो तुमच्या रोजच्या जीवनामधला आहे बाबा, चालता फिरता उठता बसता त्या प्रत्येक ठिकाणी बुद्धाचा धम्म कसा आहे हे तुम्ही मुला मुलींना पटवून देणं. जसं बंदीजीने काल सांगितलं, त्यांच्याकडे एक मुलगी आली आणि त्याच्या आईचा ती अपमान करत होती आणि तिला ते समजावून नाही सांगले. आज ती माझ्याकडे आली आणि ती मुलगी, तिला तर 5 मिनिटात शिजावं नव्हतं, 10 मिनिट लागत नाही मला, कितीही मुली हो ना कितीही मुली हो, माझ्याकडे जमत शहाणपणा, कारण मी प्रॅक्टिकल माणूस आहे. मी तर डायरेक्ट सीधा तिला बोलतो, मी ते सांगत नाही बसत माता ब्रह्मा आहे ना, माता पूर्वाचारी आहे ना, माता हे ना पटत हे नाही सांगत बसत मी. आणि ते सांगतच नाही 9 महिने पोचलं का नाही पोचलं तुला काय, त्याच्यात सांगायचं आहे बकरीचं पिल्लू 9 महिने काही दिवस राहते ना बाहेर येते. अरे तो नॅचरल नियम आहे, तो काय सांगत बसा काय, तो तर साधारण आहे. अंडा त्याच्यामध्ये पिल्लू होते ते बाहेर येते. अरे हे सर्व महिलेचा स्वभाव आहे, मादीचा स्वभाव आहे, तो नियम आहे निसर्गाचा. आणि ते सांगल्यानं कोणी सुधरत असते का, त्याच्या मुलाशी जा लागते ना. मग मुलाशी तुम्ही कसे जाल, जेव्हा त्या इश्यूजला समजाल, समस्येला समजाल का ती तशी वागते, काय कारण आहे, आणि ते एकदा तुम्ही समजून घेतलं का ती तशी ती बनलीच आहे. म्हणून भगवान तथागताचा धम्म तुम्हाला शिकायचा असेल तर तुम्ही स्वतःचं जीवन पडताळून पहा. माझं नका पाहू, इतरांचं नका पाहू, तुम्ही तुमचे दुःख पहा, तुमच्या अडचणी पहा, तुमच्या समस्या पहा, जगातल्या गोष्टी पहा. तुम्हाला दिसेल की बुद्धाचा धम्म आपल्या कल्याणाचा धम्म आहे. बरोबर आहे का नाही? आणि ही जबाबदारी आपल्यावर आहे, कारण आपण चांगल्या प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बुद्ध धर्माला पुढे नेलं तर आपली शिकली सवरलेली पिढी त्याला पुढे नेईल. पण आपणच जर या भाकडकथा पुढे सांगायला लागलो तर ते पोरांना काही इंटरेस्ट नाही वाटणार. ते म्हणजे का मी बायोलॉजी वाचत आहो बाबा, आणि बायोलॉजी मध्ये हे दिसूनच नाही राहिला मला काही, इथे तो जन्मला बाबा मेला तिथे जाऊन उत्पन्न झाला, ते दिसूनच तर नाही राहिलं बायोलॉजी मध्ये. मासोळ्या पाहत आहेत, ते कुत्रे पाहत आहेत, मांजर पाहत आहेत, माणसं पाहत आहेत, बाया पाहत आहेत, झाडं झुडपं सगळे पाहत आहेत, एकत्र आल्याशिवाय ते उत्पन्नच होत नाही काही. आणि इथे तर वेगळंच सांगितलेलं आहे बाबा, इथे मेला का तिथे जन्मला, उत्पत्तीचं काही काम राहिलं की नाही, एकत्र यायचं काही काम राहिलं की नाही. मग बायोलॉजीचा पोरगा काम नाही, थेट तुझं तू कर्म आहे, मी नाही करत. पप्पा तुमचं तुम्ही बात बसा, मला माझ्या मागणीत नका बोलू, कारण त्याच्या बुद्धीला ते पटतच नाही ना. त्याच्या बुद्धीला ते पटूनच नाही राहिलेलं आहे, तर तो कशाला त्याच्या भानगडीमध्ये पडेल. मग आपण म्हणतो आमचा पोरगा वंदना नाही म्हणत. आणि त्या वंदनेचा तुम्ही कधीतरी अर्थ समजावून सांगितला का त्याला, काय ही वंदना आहे, कशासाठी आहे, काय केल्यानं काय होते, किती किती महत्वाच्या गोष्टी आहेत या. तर म्हणून आपली जबाबदारी आहे का आपल्या मुलांना चांगलं वळण लावायचं असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याकडे आला पाहिजे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तेव्हा येईल जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या माणसाचे प्रवचन ऐकाल, वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या माणसाचा उपदेश ऐकाल, किंवा नाही उपदेश जर कोणी भेटत असतील तसे तर पुस्तकं काही वाचाल, तर तेव्हा मग हळूहळू तुमच्या लक्षामध्ये येईल. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया, आपला बराच वेळ झालेला आहे. तर सर्वांप्रती आपण मंगलकामना व्यक्त करूया. भवतु सर्वमंगलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वबुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वधर्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वसंघानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढील सूचना आपले आयोजक देतील.